सर्वांना सीतामातेने ठणकावून सांगितलंय, ज्या ठिकाणी माझा राम नाही ती अयोध्या नाही, आणि ज्या ठिकाणी माझा राम आहे ते वन असलं तरी अयोध्या आहे, मी त्यांच्या सोबतच जाणार असं म्हटल्यानंतर मग मात्र सर्वांचा नाईलाज झाला. सीता मातेला त्या ठिकाणी सर्वांनी अनुमती जाण्यासाठी दिलेली आहे. जशी अनुमती दिली, लक्ष्मणला ही बातमी कळल्यानंतर धावतच लक्ष्मण आलेला आहे. लक्ष्मण रामप्रभूचंद्रांना म्हणतात, मलाही तुम्हाला सोबत घ्यावं लागेल. आणि मग मात्र रामप्रभूचंद्र म्हणतात, मला वनवास आहे, सीतेला नाही, तुला नाही, तुला येण्याची गरज नाही. लक्ष्मणा, हे राज्य तुला इथं भोगायचं आहे, तू राजगादीवर बस, कारण राजाविना अयोध्या सुनी होईल, राजाविना राज्य चालू शकत नाही. लक्ष्मणा, माझ्या माघारी तुला हे राज्य चालवावं लागेल, याच ठिकाणी तू थांब असं म्हटल्यानंतर मग मात्र महाराज लक्ष्मण पुन्हा पुन्हा रामप्रभूचंद्रांना सांगतात, मला तुमच्यासोबत यायचं आहे. आणि मग मात्र महाराज नाईलाज झाला. ते म्हणतात, आपल्या पत्नीला आणि सौमित्रा मातेला विचारून ये. पत्नीला विचारल्या जाते, तिने होकार दिलेला आहे. आणि मग मात्र शेवटी सौमित्रा मातेकडे जातात. कोण जातंय वनाला? रामप्रभूचंद्राचा असं सोबत विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं, सीता माता सुद्धा रामप्रभूचंद्रासोबत वनामध्ये निघालेले आहेत, मी त्यांच्यासोबत जायची इच्छा व्यक्त करत आहे. हे माते, मला तू अनुमती दे. दर्शन घेतलं. सौमित्रा मातेने सांगितलं, ज्येष्ठाची सेवा करणं हे कनिष्ठाचं काम आहे. सीता आणि राम जर वनात जात असतील तर लक्ष्मणा, तुझं अयोध्येमध्ये काय काम आहे? अशा प्रकारे म्हटल्यानंतर लक्ष्मणाला आनंद झाला. अनुमती दिलेली आहे. अवल्कल त्यानेही नेसलेली आहेत, सीतामातेने वल्कल नेसलेली आहेत, रामप्रभूचंद्रांनी वल्कल नेसलेली आहेत. आणि आता मात्र सर्व अयोध्येमध्ये ही बातमी पसरलेली असल्यामुळे सर्व अयोध्या रामप्रभूचंद्रांना वनाला पाठवण्यासाठी त्या ठिकाणी आलेली आहे. जशीही आली, सर्वजण रडू लागलेले आहेत, उदासीन चेहरे झालेले आहेत, अतिशय दुःखित झालेले आहेत. आणि अशा दुःखित अंतकरणाने अयोध्येमधून आता रामप्रभूचंद्रांना या ठिकाणी वनाला पाठवायचं ठरवलेलं आहे. रामप्रभूचंद्र, लक्ष्मण आणि सीता माता रथामध्ये बसतायत. सुमंत रथ हाकतायत. पुढे पुढे रथ निघू लागलेला आहे. शरयू नदीच्या तीरावर आलेला आहे. मागे मागे अनेक लोक त्या ठिकाणी निघालेले आहेत. असं सांगतात, अयोध्येमध्ये सर्वसामान्य लोक सोडून द्या, पण पामर असो, जनावर असोत, पशुपक्षी असोत, घोडे असोत, वृक्ष असोत, ते सर्व त्या ठिकाणी रडू लागलेले आहेत. रामप्रभूचंद्रांचं दुःख अंतकरण या ठिकाणी महाराज, सर्व जीव जे या ठिकाणी आहेत, सर्व जीव अतिशय दुःखित झालेले आहेत. आणि मग मात्र अशा अवस्थेमध्ये शेवटी सर्व लोक रामप्रभूचंद्रांना म्हणतात, आम्ही तुमच्या सोबत येणार, आम्ही तुमच्या सोबत येणार, आम्ही तुमच्या सोबत येणार. रामप्रभूचंद्र पुन्हा पुन्हा त्यांना समजावून सांगतात. परंतु शरयू नदीच्या तीरावर गेल्यानंतर त्या ठिकाणी सर्व लोक थांबलेले आहेत. आणि शेवटी रात्री त्या ठिकाणाहून रथाला चकवा देऊन, सर्व या जनसमुदायाला चकवा देऊन रामप्रभूचंद्र शरयू पार करतात. आणि शरयू पार करून पुढे चालू लागलेले आहेत. जाता जाता गंगा या ठिकाणी आलेली आहे. गंगा ही पार केलेली आहे. आणि गंगेच्या पार गेल्यानंतर ही सर्व बातमी वनातील राजांना सुद्धा कळलेली आहे. ज्याच्यामध्ये भिलांचा राजा निषाद, त्याला ही बातमी कळलेली आहे. कारण तो निषाद भगवंताच्या प्रेमामध्ये अतीव अशा प्रकारचं ध्येय त्याचं भगवंताच्या प्राप्तीचं आहे. सतत रामप्रभूचंद्रांचं नामस्मरण आहे. दशरथ राजामध्ये अयोध्येचं मांडलिकत्व ज्यानं पत्करलंय तो निषाद राजा आहे. आणि माझा राज पुत्र अशा प्रकारचा सुकुमार युवक त्याला कैकेयी मातेने या ठिकाणी वनाला पाठवलेला आहे. ही बातमी कळल्यानंतर निषादाला सुद्धा अतिशय दुःख झालेलं आहे. आणि मग मात्र रामप्रभूचंद्रांचं स्वागत करण्यासाठी निषाद त्या ठिकाणी पुढे आलेला आहे. जसाही पुढे आला त्या ठिकाणी मुक्काम करायचं ठरवलेलं आहे. मुक्काम त्या ठिकाणी झालेला आहे. आणि मुक्काम केल्यानंतर मग मात्र जो भक्त अतिशय सर्वश्रेष्ठ कोणत्याही जातीतला असू द्या, भगवंताला जातीशी कारण नाही, नाही याता याती विष्णुदासा, ते कोणत्या जातीचा विचार करीत नाहीत, पातीचा विचार करीत नाहीत. सर्व जीव हे भगवंताचेच या ठिकाणी अंश आहेत. स्वतः भगवान परमात्म्याने सांगितलेलं आहे, ममै माणसो जीव लोके जीवभूत सनातन. अशा प्रकारचा या ठिकाणी निषाद आणि सर्वश्रेष्ठ भक्त असल्यामुळे ज्याने अतिशय सर्वश्रेष्ठ भक्त केली त्याच्या अधीन देव जातो. स्वतः भगवंताने सांगितलेलं आहे, अहम भक्त पराधीनो, मी भक्ताच्या अधीन आहे. हे भक्तजन हो, कसल्याच प्रकारची काळजी करू नका. भक्तांचा उद्धार करण्यासाठी ज्यांच्या पाठीमागे संकट लागलेलं आहे या भवसागरातून तारून नेण्यासाठीच मी अवतार घेत असतो. अशा प्रकारचे रामप्रभूचंद्र त्या ठिकाणी बोलतात. आणि मग मात्र महाराज अतिशय निषादावर त्यांचं प्रेम आहे. निषादाला आलिंगन दिलेलं आहे.
आलिंगन भगवान परमात्म्याचा आहे, ज्याच्या योगाने सर्व दुःख त्याच्या पाठीमागचे नाहीसे होऊन केवळ सुखाची त्याला प्राप्ती झालेली आहे. आणि अशा प्रकारचा महाराज हा निषाद मग मात्र रात्रभर त्या ठिकाणी रामप्रभुचंद्रांना ठेवून घेतो. रामप्रभुचंद्र सांगतात, या ठिकाणी अतिशय तृण अशा प्रकारचं टाकून द्या. तृणावर सुद्धा झोपायचं नाही, जमिनीवर झोपायचं महाराज, जमिनीवर. कुटिया उभारण्याचा प्रयत्न निषाद राजांनी केला. रामप्रभुचंद्रांनी सांगितलं, कुटिया सुद्धा उभारायची गरज नाही, मी या ठिकाणी खाली झोपणार आहे. माझ्या आईने ज्याप्रमाणे मला या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याप्रमाणेच मला वनवास या ठिकाणी स्वीकारावा लागणार आहे. अशा प्रकारे म्हटल्यानंतर सीता अतिशय राजकुमारी अशा प्रकारची असलेली रामप्रभुचंद्र त्या ठिकाणी झोपतात. आणि रात्री सकाळी ज्यावेळेस उठतात, उठल्याबरोबर महाराज रामप्रभुचंद्रांनी सांगितलं, काही वडाचा चीक आणा आणि माझ्या जटा जे आहेत त्या बांधून टाका. निषाद राजाने वडाचा चीक आणलेला आहे, जटा बांधून टाकलेल्या आहेत. आणि अशा प्रकारचे हे वनवासी पुढे 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 जाऊ लागलेले आहेत. जसेही पुढे जातात महाराज, अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारे त्या ठिकाणी निषाद राजांनी त्यांना पुढे पाठवलेलं आहे. बरस चारी दस बीपिन बसी करी पीतु वचन प्रधान, आई पाय पुणे देख मनुजानी करीशी मलान. अशा प्रकारच्या मलान वदनाने रामप्रभुचंद्र या ठिकाणी निघून गेलेले आहेत. आणि मग मात्र गंगा पार करत असताना अतिशय केवटाने सुंदर अशा प्रकारचे चरण आमच्या रामप्रभुचंद्रांचे धुतलेले आहेत. भगवंतांनी सांगितलेलं आहे, आता त्याचा इतिहास फार मोठा आहे. केवटाकडे एकच नाव होती जिच्यावर त्याचा उदरनिर्वाह होता. आणि शिळेला या ठिकाणी चरण स्पर्श झाल्याबरोबर रामप्रभुचंद्रांच्या चरण स्पर्शाने शिळा मनुष्य रूपामध्ये झालेली आहे हे ज्यावेळी त्यावेळी ओळख त्यांना कळालेलं आहे. जसंही रामप्रभुचंद्र म्हणतात, गंगा पार करण्यासाठी या नौकेमध्ये बसून आपण पलीकडे जाऊ. नौकेमध्ये बसण्यासाठी ते तयार होतात, पाय मध्ये टाकणार. त्या केवटाने पाय धरलेला आहे आणि केवटाने पाय धरून खाली ठेवला आणि सांगू लागलेले आहेत, तुम्ही या ठिकाणी आता मात्र स्पर्श या नौकेला करू नका, कारण तुमच्या स्पर्शाने नौका सुद्धा जिवंत होईल एवढं सामर्थ्य तुमच्या पदस्पर्शात आहे. अशा प्रकारे म्हटल्यानंतर ते चरण धुळीचे कण सर्व त्या ठिकाणी धुतलेले आहेत, त्यांना बसवलेलं आहे. गंगापार ते गेलेले आहेत. आणि मग मात्र इकडे सुमंत म्हणू लागलेला आहे, आता मी इथून वापस जाईन. वापस निघालेला आहे, अनुमती घेतली रामराजाची. सुमंत वापस आलेले आहेत. पण जसेही वापस आले, येताना विचार करू लागले, आता कोणत्या तोंडाने अयोध्येत प्रवेश करावा. तिथे गेल्यानंतर राम कुठे आहे, तिथं गेल्यानंतर सीता कुठे आहे, तिथं गेल्यानंतर लक्ष्मण माझा कुठे आहे. अशा प्रकारचा मोठा आरोड माझ्या पाठीमागे लागेल. त्या ठिकाणी लोक मला बोलतील, आमच्या देवतेला तुम्ही पलीकडे सोडून आलात वनामध्ये, असे तुम्ही अतिशय हीन दर्जाचे आहात म्हणून लोक मला हिनवतील. म्हणून त्या ठिकाणी अतिशय मला दुःख सुमंताला होऊ लागलेलं आहे. काय करावं विचार करू लागला. येता येता त्यांनी महाराज रामप्रभुचंद्रांचं नामस्मरण करत बसलेले दशरथ राजा राम 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 म्हणू लागलेले आहेत. एवढ्यामध्ये सुमंत येतात. सुमंत आल्याबरोबर दशरथ राजाला अतिशय आनंद झालेला आहे. कदाचित विचार रामप्रभुचंद्रांचा बदलला असेल, ते परत अयोध्येमध्ये आले असतील. दशरथ राजा उठून वेगाने पुढे जाऊन पाहतात, परंतु रामप्रभुचंद्र दिसत नाही. सुमंता, अरे माझी सीता तरी परत आली नाही काय, अशा प्रकारे विचारू लागतात. परंतु मग मात्र महाराज अतिशय दुःखित अंतकरणाने सुमंत सांगू लागलेले आहेत, ते या ठिकाणी रात्रभर उपवासी राहून काट्याच्या अंथरुणावर झोपून पायामध्ये कसल्याही प्रकारचं पायथान न घालता वनामध्ये निघून गेलेले आहेत. मी परत आलेलो आहे. अशा प्रकारे म्हटल्यानंतर मग मात्र दशरथ राजा रामप्रभुचंद्रांची रट लावतात. राम 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 म्हणतच ते ऐकल्याबरोबर दशरथ राजाचा प्राण या ठिकाणी देहातून निघून जातो आणि दशरथ राजा त्या ठिकाणी गतप्राण होतात. मग मात्र महाराज अशा प्रकारे झाल्यानंतर पुढे रामप्रभुचंद्र पुढे जात आहेत. जात असताना भारद्वाज ऋषींचा आश्रम लागतोय. भारद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर भारद्वाजाने त्यांचं स्वागत केलेलं आहे, सर्व वृत्तांत विचारलेला आहे. आणि मग मात्र भारद्वाज ऋषींच्या ठिकाणी 2 दिवस राहून पुढे मात्र आता ते निघालेले आहेत. निघताना भारद्वाज ऋषींना विचारतात, आम्ही पुढचा मुक्काम कुठे करावा किंवा कुठे वस्ती करावी, अशा प्रकारचं ठिकाण आम्हाला सांगा. आणि मग मात्र अतिशय राजकुमार सर्वश्रेष्ठ अयोध्येचा नरेश रामप्रभुचंद्र आणि लक्ष्मण सीता हे तिघेजण महाराज त्या ठिकाणी पुढे चित्रकूट पर्वताकडे वाटचाल करतात. इकडे मात्र सगळीकडे वैद्यमध्ये हळहळ आहे. इकडे रामप्रभुचंद्र गेलेले आहेत. दशरथ राजा गतप्राण झालेले आहेत. काय करावं, राजा विना अयोध्या सुनी आहे.
विचार करू लागले आणि शेवटी वशिष्ठांच्या आज्ञेनुसार सुमंताला पुन्हा महाराज कैकेयी देशाकडे ज्या ठिकाणी अजुळाला भरत आणि शत्रुघ्न गेले होते त्यांना आणण्यासाठी पाठवलेलं आहे. भरताला तिकडे अपशकुन होऊ लागलेले आहेत. परंतु अपशकुन होत असताना सुद्धा या ठिकाणी मात्र महाराज रामप्रभुचंद्र Bluetooth mode. रामप्रभुचंद्र भगवान काय जाधव मामा काय सांगू लागलो रामाने सांगू लागलो नाही रामकथा चालू आहे आणि मग मात्र त्या ठिकाणी महाराज सुमन गेले. त्या ठिकाणी मात्र भरत आणि शत्रुघ्नाने सुमंताच्या चेहऱ्यावर ओळखलेलं आहे अयोध्येमध्ये फार मोठं काहीतरी संकट आलेलं आहे. भरत शत्रुघ्न त्या ठिकाणी बसतात. येताना सर्व वृत्तांत त्यांना कळतो. जसे राजमहालामध्ये प्रवेश करतात त्या ठिकाणी मात्र महाराज प्रवेश करत असताना कैकेयी मात्र आरती घेऊन ओवाळण्यासाठी भरताला येते आणि मग मात्र भरत पहिला प्रश्न कैकेयीला करतात, माझा राम कुठे आहे? माझा राम का दिसत नाही महालामध्ये? कुठे राम आहे? कुठे लक्ष्मण आहे? माझी सीताभावी कुठे? असं विचारल्यानंतर मग मात्र कैकेयी म्हणू लागलेली आहे, अरे आपल्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे. आपल्याला दुःख करण्याचं दुसऱ्याला विचारण्याची गरज नाही. तू आता युवराज पद तुला द्यायचं आहे आणि अतिशय सर्वश्रेष्ठ असं पद राज्यपद तुला मागून मी घेतलेलं आहे आणि राम प्रभुचंद्रांना वनवास दिलेला आहे असं कैकेयीच्या मुखातून ऐकल्या बरोबर ज्यांच्या हृदयातून देव अंतरतो त्यांना मात्र विरह भक्ताला सहन होत नाही. राम वनवासाला पाठवले असं म्हटल्या बरोबर महाराज या ठिकाणी अतिशय क्रोधाविष्ट भरत झालेला आहे. नाही ते बोलू लागलेलं आहे. अनेक प्रकारे बोलत असताना शेवटी मात्र महाराज तू कपटिनी आहेस, तू व्याभिचारिणी आहेस अशा प्रकारे आपल्या स्वतःच्या आईला भरत बोलू लागलेला आहे. आणि मग मात्र संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे, जर आई वडील जरी असले आणि सद्गुरू जरी असला किंवा कोणीही जगामध्ये असलं आणि त्यांच्यामुळे जर देव अंतरत असेल तर मग मात्र त्यांचा त्याग करावा अशा प्रकारे संत महात्म्यांनी आपल्याला सांगितले. जेने घडे नारायणी अंतराय जेने घडे नारायणी अंतराय सांभाळण्याच्या बाबतीमध्ये फरक आहे. वर्ज्य करत असताना शास्त्रकारांनी सांगितलं बाप आणि माय दोघांना वर्ज्य करायची वेळ जर आली तर अगोदर बापाला वर्ज्य करावं पुन्हा मायला, म्हणून वर्जावी बाप माय असं सांगितलेलं. अगोदर बापाचा नाव पुन्हा माय आहे बरं का. आणि काही ज्या ठिकाणी सांभाळ करायचा तुम्ही संत माय बाप अशा ठिकाणी मग मात्र ती माय अगोदर घालतात बाप नंतर आहे का नाही.
अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा संत महात्म्यांचा विचार आहे. संत महात्मे म्हणतात, तुमच्यामध्ये अंतर्देव आणि तुमच्यामध्ये जर अंतर पाडत असेल तर बाप किंवा स्वतःला जन्म देणारी माय असली तरी तिचा त्याग मनुष्याने केला पाहिजे. आणि तसा त्याग भगवान रामप्रभू चंद्र अंतरल्यामुळे या ठिकाणी भरताने केलेला आहे. आपल्या भागवत रामायणामध्ये फार सुंदर वर्णन आहे. ऐक नाही, देव वनवासाला गेले असं ऐकल्याबरोबर ते ओवाळण्यासाठी आणलेलं ताट ते लोंढून दिलेलं आहे, हाताने मारलेलं आहे. आणि स्वतः महाराज भरताने आपल्या आईच्या पोटामध्ये लाथ घालून त्या ठिकाणी राम 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 म्हणून या ठिकाणी विवरणा केलेली आहे. अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी सांगितलेला आहे. पुढे मात्र काय करावं विचार करू लागलेले आहेत. आणि शेवटी वशिष्ठाकडे भरतमुनी जातात. तोपर्यंत रामप्रभू चित्रकूटावर गेलेले आहेत. ज्या ठिकाणी चित्रकूट पर्वतावर प्रवेश करणार एवढ्यामध्ये त्या ठिकाणी जटायूची आणि त्यांची भेट होते. जटायूची त्यांची भेट झाल्यानंतर जटायू कोण असा जर विचार केला, कश्यपाचा नातू जटायू सांगितलेला आहे. बरोबर आहे का काकडेबाई? कश्यपाचा नातूच आहे की. कश्यपाला 2 पुत्र होते, एक गरुड आणि दुसरा अरुण, असे 2 पुत्र. त्याच्यातल्या अरुणाचे 2 पुत्र होते, एक जटायू आणि दुसरा संपाती. संपातीचं फार शेवटी काम आहे, इथं जटायूचं काम आहे का नाही. जटायू आणि जटायूची त्यांची भेट झाल्यानंतर लाल बुंद डोळे जटायूचे आहेत. चित्रकूट पर्वतावर येताना हे धनुष्यधारी दोघे जण आणि एक स्त्री घेऊन येतात, हे त्या ठिकाणी पाहू लागलेले आहेत. आणि मग मात्र महाराज जटायू संरक्षण करत असताना त्या ठिकाणी मात्र जटायूने जबाबदारी घेतलेली आहे. आता पूर्ण वृत्तांत सांगायला मला वेळ नाही. मध्ये विराधाचा त्या ठिकाणी त्यांनी संहार केलेला आहे. विराध नावाचा दैत्य, ज्याने सीतामाता सर्व दोघांच्या पाठीमागे चालत होत्या, पाठीमागचेच ओढून घेतली महाराज. रामप्रभूचंद्र लक्ष्मण थोडं पुढे गेले, पाठीमागं वळून पाहिलं तर सीतामाताच पाठीमागं नाही. मग मात्र विचार करू लागले काय झाला असेल. तोपर्यंत रामप्रभूचंद्राने अंतर्ज्ञानाने ओळखलं, विराधाने सीतामातेला ओढलेलं आहे. धनुष्याला बाण लावला आणि एका बाणामध्ये विराधाचा वध केला, सीतामातेला मोकळं केलं. आणि तिथून पुढे रामप्रभूचंद्र पुढे, मध्ये सीतामाता आणि पाठीमागे लक्ष्मण. म्हणून संत महात्म्यांनी शास्त्रकारांनी सांगितलंय, स्त्रिया सोबत पर्यटन करत असताना, पत्नी सोबत बाहेर कुठं फिरायला गेलेला असताना, एसटी मध्ये चढायचं असेल, रेल्वे मध्ये चढायचं असेल तर अगोदर बायकोला मध्ये बसवा, मग तुम्ही चढा. नाही तर आपण रेल्वे मध्ये बायको अयोध्येमध्ये. बरं का, जोडी आलेल्या सांगले मदनराव, हे कुणाला बी नाही, हे जोडीनं आलेल्यासाठी आहे. जे जोडीनं आलेत का नाही त्याच्यासाठी. अगोदर आपली बायको रेल्वेत चढली का नाही बघा आणि मग रेल्वेत पाऊल टाका. एक माणूस म्हणू लागला, जोडी होती अशीच मदनरावासारखी, आणि जोडी मग रामायण वाचत असताना रामायण वाचू लागले. इथं रामायण वाचत असताना त्यांनी सांगितलं, जागोजाग ही रामायणच वाचालेत बा. रेल्वेत बसले तरी रामायणच वाचालेत, रेल्वेतून स्टेशनवर प्रयागराजला उतरले तरी रामायणच वाचालेत, पुढे कोणत्या स्टेशनला गेले तरी रामायणच वाचालेत. मदनराव म्हणले, तुम्ही फार रामायण वाचालात बा, रामायण काही एवढा ग्रंथ श्रेष्ठ आहे का? त्यांनी सांगितलं, तुम्हाला वेळ आल्यानंतर सांगेल. दोघांचा सोबतच प्रवास होता आणि दोघे जण असल्यामुळे एका स्टेशनला काय झालं, पत्नी पाणी प्यायला उतरली आणि मग मात्र मदनरावला सांगितलं, गाडी हलवू देऊ नका, थांबा म्हणले. ह्यांनी काही लक्ष दिलं नाही आणि तेवढ्यामध्ये गाडी हल्ली, पत्नी राहिली खाली तर ही गेली पुढे. हे असं होऊ नये म्हणून सांगालो तुम्हाला आता रामायण. त्याच्यासाठी रामायण वाचावं लागतंय, रामायण ऐकावं लागतंय. आणि मग मात्र महाराज जसं इथे मध्ये राहिलो, बायको खाली राहिली, त्यावेळेस त्या माणूस म्हणू लागला, तुम्ही रामायण वाचलेलं दिसत नाही. ते म्हणला, तुमच्या रामायणामध्ये ह्याचा रामायणाचा काय संबंध आहे? माझी बायको विसरण्याचा रामायणाचा काय संबंध आहे? त्यांनी सांगितलं, बाबा सगळ्यात जेवढे म्हणून आपल्याला काम इथं करावे लागतात संसारामध्ये, त्याचं सर्व उत्तर रामायणामध्ये लिहून ठेवलेलं आहे. अरे रामायण जर तू वाचला असतस ना, तुझी बायको स्टेशनवर आज राहिली नसती म्हणली. म्हणून अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा रामायण ग्रंथ आहे. तिथून पुढे प्रभूचंद्र पुढे, मध्ये सीतामाता पाठीमागे लक्ष्मण चालायचे. अशा प्रकारे चित्रकूटाला पोहोचले. जटायूने संरक्षण त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि त्याच ठिकाणी फुले तोडत असताना तिकडे मात्र महाराज लक्ष्मणाच्या हाताने सांब नावाचा शूर्पणखेचा पुत्र
त्याचा अनावधानाने वध झालेला आहे. जसाही वध झाला, शूर्पणखेला क्रोध आलेला आहे. माझा पुत्र अतिशय सर्वश्रेष्ठ असताना अशा माझ्या पुत्राचा वध करणारा कोण असेल? आणि मग मात्र शूर्पणखा अतिशय क्रोधाविष्ट होऊन सगळीकडे फिरू लागली. आणि फिरत असताना हे दोघे जण धनुर्धारी आणि एक सुंदर युवती त्यांच्या सोबत शूर्पणखेने पाहिली. आणि मग मात्र लक्ष्मणावर भुलली महाराज. तिला कळू लागलं की आपल्या पुत्राचा बदला घ्यायचा असेल तर आता लक्ष्मणाला भुलवलं पाहिजे. सुंदर रूप घेतलेले लक्ष्मणाच्या जवळ आलेले लक्ष्मणाला म्हणू लागलेले माझ्यासोबत लग्न कर. परंतु त्यांनी सांगितलं मी मोठ्या भावाच्या वचनाच्या अधीन आहे. त्यांना जाऊन विचार. रामप्रभुचंद्राला विचारायला शूर्पणखा गेली. त्यांनी सांगितलं काही हरकत नाही, मी माझ्या भावाला तुला वरण करायला सांगतो, पण त्याच्यासाठी पत्र लिहून द्यावं लागेल. त्यांनी सांगितलं इथं कागद पेन कुठं आहे? मग मात्र रामप्रभुचंद्र आहेत, त्यांनी सांगितलं आहे कागद पेन, मी लिहून देतो. माझा लक्ष्मण मी लिहून दिलेल्या बाराकडे वाचतो, आहे का नाही? आणि मग मात्र त्यांनी सांगितलं तुम्ही तिकडे तोंड करा, तुमच्या पाठीवर मी लिहून देतो. आणि पाठीवर लिहून दिलं महाराज. नानकन कान हिचं कापून हाकलून लावा म्हणजे. आता कळीच करायच्या होत्या आपल्याला, काम दुसरं काय आता वनात आहे. आणि मग मात्र रामप्रभुचंद्रांनी तसं लिहिल्याबरोबर लक्ष्मणांनी त्याच प्रमाणे या ठिकाणी आज्ञेचं पालन केलेलं आहे. शूर्पणखेचं कान आणि नाक त्या ठिकाणी कापून टाकलेलं आहे. शूर्पणखेने अकराळ विक्राळ रूप धारण केलेलं आहे. आणि रूप धारण करून महाराज तिचे भाऊ तिकडं खरदूषण राहत होते, त्यांच्याकडे गेलेली आहे. खरदूषण अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा जनवासात राहत असताना त्या जनवासामध्ये ते खर आणि दूषण अनेक सैन्याचे राहतात. शूर्पणखा त्यांच्याकडे जाते. खरदूषणाला सांगू लागलेले अरे या ठिकाणी दोन धनुर्धारी आलेले आहेत, त्याच्यातील एका धनुर्धार्याने माझं नाक आणि कान कापून मला त्या ठिकाणी हाकलून लावलेलं आहे, त्याचा आपल्याला बदला घ्यायचा आहे. सर्व सैन्य घ्या आणि त्याच्यासोबत लढायला चला. मग मात्र खर आणि दूषण आहेत, त्यांनी सांगितलं सर्व सैन्याची काय गरज आहे, आमचे काही वीर देतो ते घेऊन जा, त्यांचा पराभव कर आणि त्यांना मारून आमच्या बरोबर घेऊन ये. परंतु मग मात्र महाराज त्या ठिकाणी अनेक प्रकारे प्रयत्न केला. रामप्रभुचंद्र सर्वश्रेष्ठ आहेत. रामप्रभुचंद्रांनी त्या ठिकाणी महाराज खरदूषणाच्या सैन्याचा पाडाव केलेला आहे, पराभव केला. खरदूषण स्वतःही चालवणारे त्यांचाही पाडाव केला. आणि मग मात्र खरदूषणाचा वध झाल्यानंतर शूर्पणखा आपल्या भावाला सांगायला जाते ज्याचं नावच रावण आहे. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा बलशाली बलवान दैत्य ज्याने अनेक प्रकारची शिव आराधना करून या ठिकाणी आपलं साम्राज्य निर्माण केलेलं आहे. आणि त्या साम्राज्यामध्ये अनेक नागकन्या यक्षकन्या अशा प्रकारच्या त्या ठिकाणी भोग भोगण्यासाठी आणून ठेवलेल्या आहेत. नवग्रहाची बेडी केलेली आहे. नवग्रह त्या ठिकाणी आणलेले आहेत, त्यांच्या आज्ञेत आहेत. 33 कोटी देव ज्यांच्या आज्ञेत आहेत. लंकेसारखा अतिशय पर्वत सर्वश्रेष्ठ त्रिकूट ज्यांनी आपल्या ताब्यात घेतलेले आहे, ज्याला सोन्याची घरं बनवलेली आहेत. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा रावण त्या ठिकाणी राज्य विलास भोग भोगू लागलेला आहे. शूर्पणखा त्या ठिकाणी गेलेली आहे. आणि शूर्पणखेने सांगितलंय की ते अतिशय धनुर्धारी दोघे जण या ठिकाणी वनात आलेले आहेत, मनुष्य रूपामध्ये आहेत. त्यांनी माझं नाक आणि कान कापून टाकलेलं आहे, खरदूषणाचा वध केलेला आहे, त्याच्या सर्व सैन्यांना मारून टाकलेलं आहे. असं म्हटल्यानंतर रावण म्हणू लागला मनुष्य रूपामध्ये दोघे जण आणि मनुष्य रूपामध्ये असून सुद्धा या ठिकाणी एवढं त्यांनी कसं काय केलं. अशा प्रकारे म्हटल्यानंतर मग मात्र महाराज रावण म्हणू लागला काळजी करू नको, मी स्वतः येईन आणि त्या राम लक्ष्मणाचा काटा करीन. ते मनुष्य रूपामध्ये. मनुष्य ह्यांचं खाद्य, राक्षसांचं खाद्य म्हणजे काय होय. युद्धामध्ये गंधमार्ग नावाचं नाकड कुंभकर्णानं असं गचीला धरलं आणि त्याला म्हणू लागलं रावणाचा होय, रावणाचा होय. त्यांनी सांगितलं गचीला धर, मारून टाक, नाही तर काय कर, मी रावणाचा आहे किंवा होईन असं कधीच म्हणणार नाही, मी रामाचा आहे. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे वानर आहेत. आणि हे राक्षस मात्र राक्षसांचं खाद्य. त्यांनी सांगितलं मनुष्य रूपामध्ये ते दोघे जण आलेले काय करणार आहेत मनुष्य रूपामध्ये येऊन, मी त्यांचा पाडाव केलेला, अजिबात काळजी करू नको. तिनं सांगितलं त्यांचा पाडाव केला तर माझाही बदला पूर्ण होईल. आणि हे रावणा तुझ्यासाठी मी सांगते अतिशय रूपवान अशा प्रकारची सुंदर युवती त्यांच्या सोबत आहे, त्यांना मारावं आणि तिला पत्नी बनवून तो आणावं अशी माझी इच्छा आहे. अशा प्रकारे म्हटल्यानंतर मग मात्र रावण सुद्धा फार हुशार आहे. रावणाने विचार केला आता जावं तर हे मनुष्य वेशामध्ये आलेले परब्रह्म आहे, आपण तिथं गेल्यानंतर परत येणार नाहीत, काहीतरी कपट करावं लागेल आणि काहीतरी कपटाने त्यांचा पाडाव करावा लागेल असा विचार तिकडे केलेला आहे. आणि इकडे मात्र महाराज दशरथ राजांच्या नंतर
भरत राजांना गादीवर बसवावं असं वशिष्ठाने ठरवलेलं आहे. मग मात्र भरत म्हणतात मी गादीवर बसणार नाही, आणि गादीवर बसणार नाही म्हटल्यानंतर लागलं नाही. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारे मग मात्र इकडं महाराज वशिष्ठ आणि भरत राजा या ठिकाणी ठरवू लागलेले काय करावं, आणि मग मात्र रामप्रभुचंद्राकडे जाईन आणि मी परत त्यांना घेऊन येईन अशा प्रकारची इकडे इच्छा झालेली आहे. राम प्रभुचंद्रांना भेटण्यासाठी भरत अनेक सैन्यासह निघालेले. मग मात्र सर्वच म्हणू लागले राम प्रभुचंद्रांच्या भेटी करता तुम्ही निघाला आहात तर आम्हाला सुद्धा त्यांची भेट घ्यावी वाटते, आम्ही सुद्धा तुमच्या सोबत येऊ. आणि मग मात्र सर्व भक्तगण जे अयोध्येमध्ये आहेत, रामप्रभुचंद्रांचा विरह ज्यांना सहन होत नाही अशी सर्व मंडळी, कैकेयी माता, कौशल्या माता आणि त्या ठिकाणी महाराज सौमित्रा माता सर्वच जण त्या ठिकाणी निघालेले आहेत भेटण्यासाठी. जसे भेटण्यासाठी निघाले अनेक प्रकारे भारद्वाजाच्या आश्रमामध्ये गेलेले आहेत. केवटाने अलीकडे अडवलेले आहे, त्यांना वाटू लागलेले रामप्रभुचंद्राला वनवासाला हाकलून आता भरत सैन्य घेऊन रामप्रभुचंद्रांना मारण्यासाठी निघालेला आहे. भरद्वाजाने त्या ठिकाणी भरताची फार त्या ठिकाणी निंदा केलेली आहे. पण ज्यावेळी भरताचा हेतू भरद्वाज ऋषींना कळलेला आहे, रामप्रभुचंद्रांना अयोध्येत परत आणण्यासाठी हे ऋषी मुनी मी जातोय असं ज्यावेळी त्यांच्या मुखातून ऐकलंय, त्यावेळी मात्र महाराज भरद्वाज ऋषी अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे संत चरणी लोटांगण घेतात, भरताचं ही दर्शन करतात, त्यांना आलिंगन देतात. आणि मग मात्र चित्रकूट पर्वतावर रामप्रभुचंद्र, लक्ष्मण आणि सीतामाता आहेत हे त्यांना सांगितल्या जात आहे. जसेही सांगितलं आणि भरत चित्रकूट पर्वतावर जातात आणि चित्रकूट पर्वतावर गेल्यानंतर मग मात्र त्या ठिकाणी लक्ष्मणाचा भ्रम होतो की आपल्याला मारण्यासाठीच हे आलेले आहेत. लक्ष्मण धनुष्याला बाण लावून त्या ठिकाणी राहतात. रामप्रभुचंद्रांना म्हणतात तुम्ही एवढं निष्काळजीपणा करू नका, अहो त्या ठिकाणी भरत अनेक सैन्य घेऊन येतोय, आपल्यावर हल्ला करण्यासाठी येतोय, आपल्याला मारण्यासाठी येतोय. राम म्हणू लागलेले आहेत माझा भरत तसा नाही रे. त्याचा अनुभव घेतल्यानंतर लक्ष्मणा तुला कळेल, परंतु लक्ष्मण ऐकत नाहीत. शेवटी रामप्रभुचंद्र म्हणतात तू जा त्या ठिकाणी धनुष्याला बाण लावून बस, परंतु जोपर्यंत तिकडून बाण येत नाही तोपर्यंत तू बाण सोडू नको. लक्ष्मणाचा क्रोध शांत करण्यासाठी रामप्रभुचंद्रांनी केलेली युक्ती आहे. आणि मग मात्र महाराज त्या ठिकाणी जसंही सैन्य येतं तिकडून बाण तर कोणी मारत नाही, परंतु जसाही लक्ष्मण भरताला दिसतो, भरत त्या ठिकाणी आलिंगन देण्यासाठी धावत येतो. महाराज लक्ष्मणाला आलिंगन देतो, माझा राम कुठे आहे, सीताभावी कुठे आहे असं म्हटल्यानंतर लक्ष्मण त्यांना घेऊन रामप्रभुचंद्र सीतामातेकडे येतो. त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारची त्यांची भेट होते. आणि भेट झाल्यानंतर भरत रामप्रभुचंद्रांना परत आणण्यासाठी त्या ठिकाणी विचार करू लागलेत. रामप्रभुचंद्रांनी सांगितलेलं आहे कैकेयीची आज्ञा, माझ्या पित्याची आज्ञा ही मला सर्वश्रेष्ठ आहे, मी ती परिपूर्ण करूनच परत येईल. भरता कितीही विनविलं तरी मी आता पुन्हा अयोध्येत 14 वर्ष या ठिकाणी प्रवेश करणार नाही. ह्या मग मात्र दोघांनी विचार विनिमय केलेला आहे. वशिष्ठ कुलगुरू त्या ठिकाणी आहेत, अनेक सर्व ऋषीमुनी आहेत, सर्वांनी विचार केलेला आहे आणि विचार करून ठरवलेला आहे रामप्रभुचंद्रांच्या पादुका घ्याव्यात आणि पादुका त्या ठिकाणी पूजन करून राज्यकारभार चालवावा अशा प्रकारे म्हटल्यानंतर तोही आनंद भरताला झालेला आहे. भरत सर्व सैन्यासह त्या राजपादुका घेऊन त्या ठिकाणी रामपादुका घेऊन नंदीग्रामापर्यंत येतात. परंतु आता मात्र माझा भाऊ ज्या अयोध्येत नाही त्या अयोध्येत मी प्रवेश करणार नाही अशा प्रकारची भक्ती भरताची आहे. म्हणूनच भरत म्हटलेला आहे भरणोत भारता हा भरत. भरणोत म्हणजे ज्याचं अंतकरण रामप्रभुचंद्रांच्याच प्रेमाने भरलेलं आहे त्याला भरत म्हणतात. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा हा भरत नंदीग्रामामध्ये राहतात. त्याच ठिकाणी ज्याप्रमाणे रामप्रभुचंद्र फलाहार घेतात, वल्कल नेसून राहतात, त्याच पद्धतीने त्या ठिकाणी ते सुद्धा राहू लागलेले आहेत. आपण नंदीग्रामाची तपोभूमी सर्वश्रेष्ठ आहे ती आपण पाहिलेली आहे. अतिशय सर्वश्रेष्ठ भूमी आहे, कारण तपोभूमी ही सर्वश्रेष्ठ भूमी असते. देवभूमीपेक्षा तपोभूमीला फार महत्व शास्त्रकारांनी संत महात्म्याने दिलेलं आहे. म्हणून तपोभूमीची दर्शन आपण घेतलं पाहिजे.
तप भूमी ज्या ठिकाणी असते किंवा ज्या साधू महात्म्यांनी ज्या ठिकाणी तप केलेलं आहे त्या भूमीवर गेल्यानंतर मनुष्याला सुख आणि समाधानाची शीतलतेची प्राप्ती होते असा अनुभव संत महात्मे शास्त्रकार आपल्याला सांगतात. म्हणून अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारे भरतभूमी त्या ठिकाणी राहतात आणि शत्रुघ्नला राजपादुका ठेवून राज्य कारभार करायला अयोध्येचा सांगतात. सर्व लोक अयोध्येमध्ये स्थित होतात आणि पुढे मात्र जी कथा घडते ती अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची रामायणाची कथा आहे, ज्या कथेमुळे दुष्टांचा संहार करण्याची वेळ रामप्रभू चंद्रावर आलेली आहे. इकडे मात्र सीता मातेचं गुणवर्णन ऐकून रावणाला सुद्धा वाटू लागलेलं आहे की आपण त्या स्त्रीला आणावं आणि या ठिकाणी पत्नी म्हणून ठेवावं. अशा प्रकारे वाटल्यानंतर काय युक्ती करावी, कपट नीती अवलंबलेली आहे. कारण राक्षसांना अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची कपट नीती आहे. कपटामध्ये निपुण, वेश पालटण्यामध्ये निपुण अशा प्रकारचे असलेले रावण अतिशय कपटी बुद्धी आहे आणि तो कपटाने मारीच्याकडे गेलेला आहे. मारीच हा रावणाचा भाचा होता. जर ऐकला असेल, जर फिरायला त्या दिवशी गेला नसताल काल, तर त्या ठिकाणी सांगितलं होतं की त्राटिका जी सुरुवातीला मारली रामप्रभू चंद्राने तिची 2 मुलं होती, एक मारीच आणि सुबाहू. सुबाहूचा वध झाला आणि मारीच्याला बाण पिसारा लागून समुद्राच्या कडेवर त्या ठिकाणी पाळलेला आहे आणि त्याच ठिकाणी कुटी बांधून रामप्रभू चंद्रांचं नामस्मरण करत मारीच बसलेला आहे. आणि इकडे मात्र रावण तो मारीच वेश पालटण्यामध्ये कपटामध्ये निपुण असल्यामुळे त्याच्याकडे रावण जातोय आणि रावण त्याला सांगू लागलेला आहे तुला काहीही करावं लागेल आणि त्या सुंदर युवती म्हणजे सीता मातेचं मन भुलवावं लागेल. तुला अतिशय गोंडस अशा प्रकारचं रूप, कारण सर्व प्राण्यामध्ये सर्वात गोंडस हरिणाचं रूप या ठिकाणी दिसतं आणि म्हणून तू हरिण रूप घे आणि त्या ठिकाणी जाऊन सीता मातेला भुलव. अशा प्रकारे म्हटल्यानंतर मारीच म्हणू लागलेला आहे तिथं जायचं आणि तिथं भुलवायचं हे काही सोपी गोष्ट आहे का? अहो राम प्रभू चंद्र आहेत, त्यांच्या बाणाने मी वाचणार नाही. रावणानं सांगितलं तिथं जरी वाचणार नसलास तरी माझ्या आज्ञेचं उल्लंघन करून इथं तरी कुठं तू वाचणार. घाबरला महाराज. घाबरल्याबरोबर त्याने विचार केलेला आहे कपटी रावणाच्या हातून मरण्यापेक्षा रामप्रभू चंद्रांच्या हातून मेलेलं बरं. अशा प्रकारे विचार केल्यानंतर मग मात्र महाराज तो मारीच हरिणाचं रूप घेऊन ज्या ठिकाणी चित्रकूट पर्वतावर कुटिया बांधून ते राहिलेले आहेत त्या ठिकाणी तो हरिण चरू लागलेला आहे. कुणी जर अनोळखी माणसानं काही विचारलं तर आपण सांगायचं नाही अयोध्येत असेल तिकडे काहीतरी संकट पडलं असेल, कोणीतरी आपलं जवळचं बँकेमध्ये गेले असेल त्याला पैसे मिळत नसतील, मग बँकेतून फोन आला असेल, ते बँकेतून फोन येत आणि बँकेतून फोन आलेला सांगतंय हे खटके दाबा तुम्हाला 10,000 आताच्या आता खात्यावर जमा होणार आहे. काय म्हणताय ते आताच्या आता 10,000 तुम्हाला जमा होणार, तुम्ही खटके दाबा म्हणते. अशा अशा प्रकारचे हे अक्षर दाबा, हे अंक दाबा. इकडून अंक दाबले की 10,000 जमा होणं गेलं सोडून जेवढे खात्यात पैसे तेवढे 1,000 रुपये सोडून सगळेच काढून देते. मग मात्र त्याच्यामुळे विश्वास ठेवायचा नाही. इकडे मात्र जटायूने विश्वास ठेवलेला आहे. रावणा तुझं मरण कशात आहे सांग. रावणाने खोटं सांगितलं माझं अंगठ्यामध्ये मरण आहे, पण जटायू भक्त असल्यामुळे जटायू खोटं बोलत नाहीत. जटायूने मरण आपलं खरं सांगितलेलं आहे. माझं मरण पंखामध्ये. दोघांचं तुरबंबाळ अशा प्रकारचे युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये रावणाने महाराज जशी ही रावणाचा वध करण्यासाठी त्यांच्या अंगठ्यावर जटायूने झेप घेतलेली आहे तोपर्यंतच रावणाने दोन्ही पंख जटायूचे उकडून फेकून दिलेले आहेत आणि जटायूला मृत्यू अवस्थेमध्ये मरणासन्न अवस्थेमध्ये सोडून सीतामातेला घेऊन तो पुढे पळून गेलेला आहे. आणि तोपर्यंत इकडे रामप्रभू चंद्र लक्ष्मण येतात. शून्य कर्णकुटी पाहिलेली आहे, पर्णकुटी शून्य पाहिली, शून्य पर्णकुटी. आणि शून्य पर्णकुटी पाहिल्यानंतर लक्ष्मणाला रामप्रभू चंद्र विचारतात सीतामाता कुठे आहे, सीतामाता कुठे. मग मात्र अनेक प्रकारे विवंचना करूनही सीतामाता भेट घेत नाहीत आणि सीतेच्या शोधाकरिता दोघेही जण वनामध्ये त्या ठिकाणी फिरू लागलेले आहेत. फिरत असताना कोणीही पुढे येऊ द्या, वृक्ष येऊ द्या, पशु पक्षी त्यांना विचारत विचारत रामप्रभू चंद्र ऋष्यमुख पर्वताच्या जवळ आलेले आहेत.
अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा ऋष्यमुख पर्वत. पण त्याच्यासाठी संत महात्म्यांचा उद्धार करण्यासाठी महाराज रामप्रभुचंद्र आलेले असल्यामुळे शबरी नावाची अतिशय सर्वश्रेष्ठ भक्तीन आहे का नाही, शबरी तिचा उद्धार जाता जाता रामप्रभुचंद्रांनी केलेला आहे. आणि मग मात्र त्या ठिकाणी उद्धार करत असताना बरेच जण म्हणतात रामप्रभुचंद्र खरोखरच येतात का हो? त्यांनी सांगितलं हो येतात ना, पण ते जर यावं असं आपल्या घरी वाटत असेल तर त्याच्यासाठी सर्व जे सर्वश्रेष्ठ भक्त होऊन गेलेले आहेत त्या भक्ताप्रमाणे आपण भक्ती केली पाहिजे, त्यांचं नामस्मरण केलं पाहिजे. महाराज रात्रंदिवस राम संत महात्म्यांनी सांगितलं कोण कहते है भगवान आते नहीं, भगवान आते है लेकिन आपण शबरी की तरह बुलाते नाही. अशा प्रकारे सर्वश्रेष्ठ भगवान परमात्मा शबरीचा उद्धार करतात आणि पुढे ऋष्यमुख पर्वताकडे जातात. ऋष्यमुख पर्वताकडे गेल्यानंतर मग मात्र त्या ठिकाणी 2 धनुर्धारी येत आहेत. हे लपूर बसलेल्या सुग्रीव त्यांचे प्रधान हनुमंता सहित सर्वजण त्या ठिकाणी पाहतात. कारण आता ते सुद्धा इतिहास वेगळाच आहे. किष्किंधाकांडात वालीचं सुग्रीवाचं युद्ध का झालं, कशा कशा प्रकारे युद्ध झालं. वालीला मग त्या पर्वतावर ऋष्यमुख पर्वतावर येण्यासाठी वाव नव्हता, ऋषीचा शाप होता, वाली तिथं येऊ शकत नव्हता. मग सुग्रीवाचं राज्य आणि पत्नी दोन्हीही हरण करून किष्किंधेचं राज्य त्या ठिकाणी वाली भोगू लागलेला आहे. आपल्या भावाला मात्र हाकलून लावलेला आहे. ऋष्यमुख पर्वतावर तो येऊन राहिलेला आहे आणि त्याच ऋष्यमुख पर्वताच्या जवळ हे 2 धनुर्धारी विलाप करत करत महाराज सीतामातेचा शोध घेत तिथपर्यंत आलेले आहेत. जसेही तिथे आले सुग्रीवाने हनुमंताला पाचारण केलं कोण असतील धनुर्धारी, एवढे वीर शूर कोण असतील. त्यांना वाटू लागलं वालीनं कुणाला तरी पाठवलं असेल आपल्याला मारण्यासाठी. मग मात्र त्यांनी सांगितलं कोण आहेत पाहण्यासाठी. हनुमंता तू चतुर बुद्धीमध्ये चतुर आहेस, बुद्धिमताम वरिष्ठम अशा प्रकारे हनुमंतराय आहेत, तू जा आणि ते कोण आहेत ते पाहून ये. अशा प्रकारे म्हटल्यानंतर ते पाहायला जातात. पाहायला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची ओळख होते. हे रामप्रभुचंद्र आहेत, ज्यांचा मी सेवक आहे आणि जे माझे मालक आहेत, स्वामी आहेत, तेच राम आहेत असं म्हटल्यानंतर अतिशय हनुमंतरायाला आनंद होतो. राम लक्ष्मणाला खांद्यावर घेतात, सुग्रीवाकडे जातात आणि सुग्रीवाची आणि रामप्रभुचंद्रांची भेट घडवून देतात. जशी ही सुग्रीवाची आणि रामप्रभुचंद्रांची भेट घडवून दिली सर्व वार्तालाप होतो आणि मग मात्र सुग्रीव म्हणू लागलेला आहे माझ्याकडे अनेक प्रकारचं सैन्य आहे, बुद्धिमत्ता वरिष्ठम अशा प्रकारचा हनुमंतराय आहेत आणि सर्वजण आम्ही मिळून तुमचं कार्य सिद्धीला नेऊ. कारण हनुमंतरायाने आम्ही या ठिकाणी ऋष्यमुख पर्वतावर खडकावर बसलेला असताना कोणीतरी स्त्रीचा आवाज आम्ही रडण्याचा विलाप ऐकलेला आहे. रामा धाव असं म्हणत त्या ठिकाणी जाऊ लागलेली आहे आणि तो विलाप आम्ही पाहिलेला आहे. अशा प्रकारे म्हटल्यानंतर तिथं गाथोडही एक टाकलेलं आहे तेही दाखवलेलं आहे. आणि मग मात्र सर्व ते दागिने पाहून रामप्रभुचंद्र आणि लक्ष्मण ठरवतात सीतामाता याच मार्गाने गेलेले आहेत, त्यांच्यावर विश्वास बसतो. आणि मग मात्र रामप्रभुचंद्र आणि सुग्रीव यांच्यामध्ये संवाद होतो. रामप्रभुचंद्रांनी सांगितलं अगोदर तुझं कार्य करेन, कारण देव अगोदर भक्ताचं कार्य करतो, तुला राजगादी मिळवून देईल आणि मग मात्र तुम्ही सर्वजण मिळून मला सीतामातेचा शोध करण्यासाठी सहकार्य करा. अशा प्रकारे म्हटल्यानंतर मग मात्र वाली आणि सुग्रीवाचं युद्ध होतं. त्या युद्धामध्ये झाडाच्या आडून या ठिकाणी रामप्रभुचंद्र वालीचा वध करतात. वालीचा वध केल्यानंतर सुग्रीवाचा राज्याभिषेक त्या ठिकाणी लक्ष्मणाच्या हाताने केला जातो. सुग्रीवाला राजगादीवर बसवलं जातं. 6 महिने वाहतं, सुग्रीव विसरतो. ऐक नाही आपण कोणत्या कार्य आपण हनुमंताला रामप्रभुचंद्रांना काय वचन दिलं हे सुग्रीव राज ऐश्वर्यामध्ये विसरला. म्हणून तर म्हणतात श्रीमंत माणसांना देवाची आठवण होत आणि गरीब माणसाच्या अंतःकरणातून मात्र देव बाहेर जात नाही. कुंती मातेने सांगितलं होतं देवा मला सतत संकट दे, दुःख दे. का संकट आणि दुःख दे? कारण दुःख आणि संकट जर असतील तर तू आमच्या जवळ राहशील, आमच्या जवळून दूर जाणार नाहीस. मग देव दुरावू नये अशा प्रकारचं वर्तन आपलं असलं पाहिजे आणि तसं वर्तन त्यांनी त्या ठिकाणी दर्शवलेलं आहे. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारे ऐश्वर्य भोग सुग्रीवाने भोगू लागले. 6 महिने झाले तरी येत नाही. लक्ष्मणाला राग आलेला आहे. हनुमंत त्या ठिकाणी गेलेले आहेत. सुग्रीवाला पाचारण केलेलं आहे आणि मग मात्र सर्व सैन्याची जमवाजमव करून त्या ठिकाणी 4ही दिशेला सीतामातेचा शोध घेण्यासाठी सर्व सैन्य जिकडे तिकडे जाऊ लागलेले. नील नळ जांबवंत कोणी हनुमंतराय अशा प्रकारे सर्वजण सुग्रीव
सर्वजण त्या ठिकाणी शोध घेण्यासाठी जाऊ लागले आणि वाणीचा पुत्र अंगद हेही अतिशय सर्वश्रेष्ठ 4 जण 4 दिशेला गेलेले आहेत आणि दक्षिणेची मोहीम या ठिकाणी महाराज हनुमंतरायावर अनेक सैन्य देऊन सोपवलेली आहे. हनुमंतराय दक्षिणेकडे शोध घेण्यासाठी जातात. शोध घेत असताना जात असताना दुरूनच महाराज बसल्या त्यांच्या मुखामध्ये भक्ष्य जात आहे. अशा प्रकारचा संपाती अतिशय सर्वश्रेष्ठ हनुमंतरायाची त्यांची भेट होते. संपाती मात्र त्या ठिकाणी सांगू लागतो, मी अतिशय उंच आणि दूरदृष्टी माझी असल्यामुळे या ठिकाणी मला कुठे काय आहे पृथ्वी तलावर सगळं दिसतं. तुम्ही या ठिकाणी थांबा, मी आत्ता कुठे सीता आहे त्याचा शोध लावतो. आणि मग मात्र अंतःकरण दृष्टीतून या ठिकाणी महाराज संपातीनं पाहिलेलं आहे की अशोकवनामध्ये रामप्रभुचंद्रांचं नामस्मरण करत करत रावणाच्या बंदीखान्यामध्ये लंकेमध्ये सीता आहे. हनुमंतरायाला सांगितलं आणि सांगितल्यानंतर मग मात्र त्यांची भेट घेऊन येण्यासाठी तिची शुद्धी करण्यासाठी काय करावं लागेल. ज्याच्या अंगामध्ये 100 योजने उड्डाण घेण्याचं सामर्थ्य आहे, हा 100 योजने समुद्र आहे, तो उड्डाण करून पलीकडे जायचं, ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे तो या ठिकाणी पलीकडे जाऊ शकतो. अशा प्रकारे म्हटल्यानंतर तुम्ही सीतेचा शोध घेऊन या असं म्हटल्यानंतर सर्वजण त्या ठिकाणी जमतात. नळ नीळ जांबवंत वगैरे सगळं आपल्याला माहिती पार्ट आहे, अंगद आहे, हनुमंत आहे. तुम्ही म्हणाल रामायणाचं आम्हाला पाठ आहे, ऐकायची गरज नाही. पण ही कथेची गोडी पुन्हा पुन्हा आपल्याला लागावी, आपल्या अंतःकरणामध्ये रामप्रभुचंद्रांचं नामस्मरण असावं, त्याच्यासाठी पुन्हा पुन्हा ही कथा आपल्याला या ठिकाणी करावी लागते बरं का. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी अतिशय सर्वश्रेष्ठ कथा करत असताना नळ नीळ जांबवंत त्या ठिकाणी येतात. अंगद येतो, हनुमंतराय येतात आणि मग मात्र जांबवंत अतिशय वयोवृद्ध आहेत. त्यांनी सांगितलं 100 योजने काय, 200 योजने उड्डाण माझ्या पलीकडे जाईल, परंतु मी आता वृद्ध झालेलो आहे. पलीकडे जरी उड्डाण मी मारून गेलो तरी अलीकडे येण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये राहणार नाही. तेव्हा इथे कोण आहे बघा. मग मात्र अंगदाला विचारणा केली जाते, सगळ्यांना विचारणा केली जाते, कोणीही उड्डाण मारण्याच्या तयारीत नाही. आणि मग मात्र शक्ती जागृत करण्यासाठी हनुमंतरायाचं स्तवन सर्वजण त्या समुद्राच्या किनाऱ्यावर करतात. हनुमंतरायाला स्फुरण येतं आणि सर्व शक्ती जागी झाल्यानंतर मग मात्र हनुमंतराय 100 योजने दूर उड्डाण घ्यायला तयार होतात. आपणा सर्वांना माहित आहे मध्ये सिंहिका आहे, मैनाक पर्वत आहे, सर्वजण आडवे येतात, त्यांची परीक्षा घेतात. परंतु सर्वांना या ठिकाणी कुणाला चरण स्पर्श देऊन कुणाला मारून आमच्या हनुमंतराय जे उड्डाण घेतात ते पड लंकेमध्ये जातात. पड लंकेतून अलीकडे येतात. अलीकडे आल्यानंतर सर्व लंकेमध्ये त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे शोध घेतात. अशोक वाटिकेमध्ये आहेत असं काही जणांच्या मुखातून ऐकल्या जातं. आणि मग मात्र तिकडे जात असताना रस्त्यामध्येच लंकेमध्ये बिभीषणाचं घर लागतं, ज्या ठिकाणी राम नामाचा जयकार चालू आहे. एवढी लंकेमध्ये असा रामनामाचा जयकार करणारा कोण असेल. अतिशय आनंद वाटला हनुमंतरायाला आणि हनुमंतरायांनी पाहिलं, बिभीषणाची त्यांची भेट झाली. बिभीषणांनी अशोकवनात सीतामाता आहे ती सांगितलं आणि मग मात्र अशोक वाटिकेमध्ये त्या ठिकाणी सीतेच्या शुद्धीकरिता ज्या वृक्षाखाली सीतामाता बसलेल्या आहेत त्या ठिकाणी हनुमंतराय जाऊन झाडावर बसतात. अतिशय सीतामातेचं ते रुदन केलेलं ऐकतात, रामस्मरण चालू असलेलं ऐकतात आणि सर्व त्या सीतामातेच्या भक्तिप्रेमाने आजूबाजूची वृक्षवेली सुद्धा महाराज राम राम नामस्मरण करू लागलेली आहे. स्वतः रामप्रभुचंद्रांचं नामस्मरण ऐकलं, हनुमंतरायाला आनंद झाला. मग मात्र सीतामातेच्या समोर उड्डाण केलेलं आहे. सीतामातेच्या पुढे उभा राहून मुद्रिका जी दिलेली आहे सीतामातेच्या शोधाकरता रामप्रभुचंद्रांनी ती मुद्रिका दाखवलेली आहे. माझ्या रामाचीच आहे, खरोखरच रामप्रभुचंद्रांचा हा दूत आहे, विश्वास बसलेला आहे. आणि मग मात्र शेवटी हनुमंतराय म्हणतात, मला या ठिकाणी अतिशय भूक लागलेली आहे. मग मात्र पडत्या फळाची आज्ञा. हे रावणाचं अतिशय फार मोठा बगीचा आहे. या ठिकाणी झाडावरली फळं खाली पडलेली खावी लागतात, झाडावरली फळं खायला जमत नाहीत. अशा प्रकारे सांगितल्यानंतर हनुमंतराय ते मान्य करतात आणि आपल्याला माहिती आहे सर्व आसोपाटीचा उफाडा करतात. अनेक प्रकारचे जंबूमाळी वगैरे तिथे सर्वजण येतात, त्यांचा वध होतो. हनुमंतरायांनी अठया कुमाराला पाठवल्यानंतर अठया कुमाराचाही वध केला जातो आणि शेवटी इंद्रजिताला पाठवलं जातं. इंद्रजिताकडून हनुमंतरायांना ब्रह्मास्त्राने धरून रावणाच्या समोर उभं केलं जातं आणि रावणाच्या समोर उभं केल्यानंतर तुझं मरण कशात आहे हनुमंतरायाला विचारलं जातं. हनुमंतराय अतिशय सर्वश्रेष्ठ भक्त आहेत, बुद्धिमत्ता मोरिष्ठ आहेत.
त्यांनी सांगितलं माझं शेपटीत मरण आहे, शेपटी पेटवून टाका. अशा प्रकारे म्हटल्यानंतर आता पूर्ण शेपटी गुंडाळायची अनेक प्रकारे त्या ठिकाणी प्रयत्न केला. पूर्ण शेपटी गुंडाळता येत नाही. शेवटी सर्व अयोध्येतील सामान संपलेलं आहे, वस्त्र संपलेली आहे, तेल संपलेलं आहे आणि मग मात्र शेवटी हनुमंतरायाच्या या ठिकाणी शेपटी पेटवलेली आहे. शेपटी पेटवलं, सगळं लंका दहन केलेलं आहे. लंका दहन करून महाराज हनुमंतराय सीता मातेचा शोध घेऊन रामप्रभू चंद्राकडे आलेले आहेत. रामप्रभू चंद्राकडे येत असताना आपला स्वतःचा मोठेपणा आपण स्वतःच्या मुखाने वर्णन करू नये. ब्रह्मपत्र घेऊन येतात. ब्रह्मपत्र त्या ठिकाणी लक्ष्मण रामप्रभू चंद्रांना वाचून दाखवतात आणि वाचून दाखवल्यानंतर सगळीकडे आनंद होतो, भुभुकार होतो आणि सर्व झाल्यानंतर आता मात्र रावणावर चढाई करायची असा विचार होतो. सर्व सैन्याची जमवाजमव करून आता समुद्रपार उल्लंघन करून कसं जायचं याचा विचार, सेतुबंधन केल्या जातं आणि सेतुबंधन करून रामप्रभू चंद्र लंकेमध्ये प्रवेश करतात. लंकेमध्ये प्रवेश केल्यानंतर आता कसं लढावं, कुणासोबत लढावं याचा सर्व विचार होतो आणि दुर्ग म्हणजे अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा लंकेचा किल्ला ज्याला लंका दुर्ग म्हटलेला आहे. अतिशय दुर्ग म्हणजे कठीण, चढाई करण्यास, आक्रमण करण्यास कठीण, रावणाचा वध करण्यास कठीण अशा प्रकारचा दुर्ग, त्या दुर्गावर जाऊन हल्ले करायचे अतिशय अवघड काम आहे. पण सर्व रामप्रभू चंद्रांनी त्या ठिकाणी नेमून दिलेलं आहे. नेमून दिल्यानंतर रावणाचा त्या ठिकाणी महाराज फार मोठं दुर्गंबा युद्ध होत आहे. चारीही बाजूंनी वानरांनी हल्ला लंकेवर केलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी युद्ध होऊ लागलेलं आहे. शेवटी अतिशय त्या ठिकाणी युद्ध झाल्यानंतर मग मात्र मंदोदरी रावणाला समजावून सांगू लागलेली आहे. इंद्रजित रावणाला समजावून सांगू लागतात, परंतु कुणाचंही रावण ऐकत नाही. मदोन्मत्त झालेला रावण या ठिकाणी मात्र कुणाचंही ऐकत नसल्यामुळे शेवटी युद्धाशिवाय पर्याय नाही. इंद्रजिताला युद्धासाठी पाचारण करण्यात येतं. इकडे लक्ष्मण जातात. लक्ष्मण इंद्रजिताचं युद्ध होतं. आपल्या सर्वांना माहित आहे. त्याच्यामध्ये काही अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा इंद्रजित आहे. 14 वेळा इंद्राला पराभूत करणारा, बांधून आणणारा इंद्रजित. त्याचं नावच इंद्रजित आहे. त्याचं खरं नाव मेघनाथ. ज्यावेळी तो जन्माला आला त्यावेळी पाऊस पडायचा म्हणून रक्ताचा पाऊस पडू लागला, मोठमोठा पाऊस पडू लागला, मोठमोठे पूर आले, गडगडाट सगळीकडे होऊ लागला म्हणून त्याचं नावच मेघनाथ ठेवलं होतं. अशा प्रकारचा मेघनाथ आणि हा इंद्रजित ज्यानं इंद्राला पराभूत केलेला आहे. लक्ष्मणाचं त्यांचं फार मोठं युद्ध होतं. अतिशय सर्वश्रेष्ठ बाण या ठिकाणी लक्ष्मणाला लागतो, ज्याला आपण लक्ष्मण शक्ती असं म्हणतो. लक्ष्मण शक्ती लागल्यानंतर मग मात्र या ठिकाणी कसंही करून लक्ष्मणाला उठवावं याचा विचार सर्वांच्या मनामध्ये आलेला आहे. राम रुदन करू लागलेले, विलाप करू लागलेले आहेत. बाबा लक्ष्मणाला उठवल्याशिवाय जमणार नाही आणि लक्ष्मण जर नाही उठला तर माझाही प्राण गेल्याशिवाय राहणार नाही. रामप्रभू चंद्र सर्व सैन्याला सांगू लागले, सुग्रीवाला सांगू लागले, आता तुम्ही आपल्या आपल्या राज्याला जा, आपला राज्य भोग करा, कारण लक्ष्मणाला या ठिकाणी शक्ती लागलेली आहे. लक्ष्मण जर नाही उठला तर राम सुद्धा या ठिकाणी जिवंत राहणार नाही. राम नाही जिवंत राहिला ही बातमी भरताला कळेल. भरत मरेल, शत्रुघ्न मरेल आणि मग मात्र या ठिकाणी कोणीच अयोध्येमध्ये सुद्धा जन या ठिकाणी राहणार नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी रावणाबरोबर युद्ध करून आता या ठिकाणी सीता मातेला सोडवणं शक्य नाही. आता तुम्ही परत जा अशा प्रकारे म्हणू लागले आहेत, परंतु कोणी ऐकत नाही. शेवटी त्या ठिकाणी विचारणा की विभीषणाकडून कळल्या जातं की सुषेण नावाचा वैद्य आहे, अतिशय सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याच्याकडे फार ही जिवंत करण्याची कला आहे. आणि मग सुषेण वैद्याला आणल्या जातं. सुषेण वैद्याला आणल्यानंतर द्रोणागिरी पर्वत सूर्योदयापूर्वी आणावा अशा प्रकारे त्या ठिकाणी रामप्रभू चंद्रांना सांगितलं जातं. रामप्रभू चंद्रांना सांगितल्यानंतर मग मात्र हनुमंताला स्फुरण येतं. हनुमंतराय म्हणतात मीच आता जातो आणि त्या ठिकाणी द्रोणागिरी पर्वत घेऊन येतो. हनुमंतराय उड्डाण करतात, द्रोणागिरीवर जातात आणि मग मात्र मध्ये आपल्याला माहिती आहे कालनेमी सारखा राक्षस वाट अडवण्यासाठी थांबलेला आहे. पण तेवढं सांगायला इथं वेळ नाही. कालनेमीला फार वेळ लागला. त्यांनी फार हनुमंतरायाचा त्या ठिकाणी परीक्षा पाहिली. कालनेमी संत वेश घेतला, वेशभूषा घेतली. आता मगाशाप्रमाणे सांगितल्याप्रमाणे ती भुलवणाराच होता. त्याच्यामुळं त्याने त्या भुलविण्याचा प्रयत्न केला, परंतु खरं आमच्या हनुमंतरायाला कळलं. कालनेमीचा वध केला. द्रोणागिरी पर्वतावर गेले. त्या ठिकाणी मात्र द्रोणागिरीवर औषधी ज्या संजीवनी होत्या त्या औषधी हुलकावण्यात येत होत्या. हनुमंतरायाला सापडत नाहीत. इकडं पाहिलं तर तिकडं चमकायच्या, तिकडं पाहिलं तरी इकडं चमकायच्या. अशा प्रकारे त्या ठिकाणी होऊ लागलं. शेवटी हनुमंतराय विलंब होतोय म्हणून त्या ठिकाणी द्रोणागिरी पर्वत उचलतात आणि द्रोणागिरी पर्वत उचलून
या ठिकाणी महाराज परत निघतात. परत निघत असताना हाच तो मार्ग असल्यामुळे इथूनच ते जाऊ लागलेले आहेत. अतिशय सुंदर अशा प्रकारचा गोळावरी दिसू लागलेला आहे. राम नामाचा गुणकार दिसू लागलेला आहे. कोण असेल अशा प्रकारे नंदीग्रामातून भरताना पाहिलेलं आहे. आणि राम बाण सोडलेला आहे. राम बाण सोडला त्याला खाली घेण्यासाठी. आणि राम राम असा बाण ऐकल्या, नामस्मरण त्या बाणाकडून ऐकल्यानंतर हनुमंतरायांना सुद्धा नवल वाटू लागलं. त्याच्यावर बसतात. भरताची त्यांची भेट होते. त्याच्या अगोदर भरतच राम आहेत असं वाटू लागलं. माझ्या लक्ष्मणाला एक सीट सोडून तुम्ही इथं आलात का, अशा प्रकारचे विचार नाही ते करू लागले. परंतु दोघांचा शेवटी समेट झाला. त्यांनी सांगितलं सूर्योदयापूर्वी मी तुम्हाला त्या ठिकाणी पाठवतो. सूर्योदयापूर्वी द्रोणागिरी पर्वत घेऊन त्या ठिकाणी जातात. सुषेण वैद्य रामप्रभुचंद्रांच्या तीर्थ त्या ठिकाणी त्या संजीवनी वनस्पतीमध्ये टाकून लक्ष्मणाची शुद्धी करतात. लक्ष्मणाचा या ठिकाणी सावध करतात. लक्ष्मण सावध होतात आणि मग मात्र पुन्हा तुरबंबाळ अशा प्रकारच्या युद्धाला प्रारंभ होतो. जसाही प्रारंभ झालेला आहे, इंद्रजित आणि लक्ष्मणाचं पुन्हा युद्ध झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मात्र ढगाच्या आडून बाण मारणारा इंद्रजित, त्याचं नावच होतं मेघनाथ. त्याला पावसाची कशाची ढगाची भीती नव्हती. ढगाच्या आड राहायचा, तिथून युद्ध करायचं. लक्ष्मणावर बाणांचा वर्षाव करू लागला. शेवटी आमच्या हनुमंतरायांनी लक्ष्मणरायाला तळ हातावर घेतलं, वर गेले आणि समोरासमोर नेऊन महाराज दोघांचं तुरबंबाळ अशा प्रकारचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये लक्ष्मणाने इंद्रजिताचा वध केलेला आहे. इंद्रजिताचा वध झाल्यानंतर मग मात्र या ठिकाणी सर्व सुलोचना वगैरे इंद्रजिताच्या पत्नी विलाप करू लागल्या. हे असं कसं घडलं, असं कसं काय झालं. आणि मग मात्र कुंभकर्णाला उठवण्याचा विचार झालेला आहे. कुंभकर्णाला उठवलं, पण कुंभकर्ण फार शहाणा. कुंभकर्णाने उठल्याबरोबर सांगितलं सीता रामाची असेल तर ती परत दिलेली बरी दादा, आपण युद्धाच्या भानगडीत पडू नये अशा प्रकारे समजावून सांगितलं. आता आजपर्यंत पत्नीचं ऐकलं नाही, मुलाचं ऐकलं नाही. त्या काळात सुद्धा भावाचं सुद्धा ऐकत नव्हते. माऊली तुमचे डोळे झाकलेत म्हणून म्हणाले. ते होतंय गुलाबजामनानं गोड खाल्ल्यानं, गोड खाल्ल्यानं होतंय बरं ते तसं. डोळे झाकते, आळस येतंय. लाईट आता आली बघा. राम 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 सीताराम राम 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 सीताराम राम राजा राम 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 सीताराम राम राम सीताराम राम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम. उठवण्यात आलं. कुंभकर्णाने त्या ठिकाणी रावणाला सावध करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु रावण काही सावध होत नाही. शेवटी कुंभकर्ण सुद्धा त्या ठिकाणी युद्धामध्ये उतरलेला आहे. कुंभश्रेष्ठ अशा प्रकारचे दैत्य जे सुरुवातीला या ठिकाणी महाराज सनकादिकांच्या शापाच्या योगाने या अवतारामध्ये आलेले आहेत. आता कुंभकर्णाचा वध करायचा आणि मग मात्र या ठिकाणी रामप्रभुचंद्र आणि कुंभकर्णाच्या युद्धामध्ये कुंभकर्णाचा वध त्या ठिकाणी केलेला आहे. कुंभकर्णाचा वध झाल्यानंतर ही बातमी रावणाला कळलेली आहे. रावण अतिशय चिडलेला आहे. क्रोधाविष्ट झालेला रावण त्या ठिकाणी अनेक प्रकारे सैन्याची जमवाजमव करू लागलेला आहे आणि सैन्य अनेक प्रकारचं घेऊन रामप्रभुचंद्रावर चाल करून आलेला आहे. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे रामप्रभुचंद्र आणि रावण या दोघांमध्ये घनघोर अशा प्रकारचं युद्ध त्या ठिकाणी होऊ लागलेलं आहे. पण एक अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारच्या युद्धामध्ये घनघोर युद्ध झालं आणि शेवटी आता मात्र आपला पराजय होतो की काय असं दिसल्यानंतर रावण एकदा युद्धातून परत पळून सुद्धा जातो. कारण रामप्रभुचंद्रांचं ब्रीद त्यांना माहीत आहे की रामप्रभुचंद्र पळत्यावर बाण मारत नाहीत, ज्याची पाठ दिसेल त्याच्यावर बाणाचा वर्षाव करत नाहीत. अशा प्रकारचे दयाळू कनमाळू अशा प्रकारचे रामप्रभुचंद्र आहेत. पुन्हा लंकेमध्ये रावण गेल्यानंतर विचार करू लागलेला आहे आणि विचार करत असताना त्या ठिकाणी सुद्धा अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारे मंदोदरी आणि त्यांचा संवाद झालेला आहे. मंदोदरींनी सांगितलेलं आहे ज्या सीतेकरता या ठिकाणी सर्व आपलं
घर बर्बाद झालेलं आहे, लंका या ठिकाणी राहिलेली नाही. अहो, इंद्रजितासारखा मेघनाथासारखा अतिशय सर्वश्रेष्ठ पुत्र तुम्ही या ठिकाणी गमावलेला आहे. कुंभकर्णासारखा बाहू गमावलेला आहे. अनेक या ठिकाणी आपले दैत्य समुदाय प्रधान सर्व मारले गेलेले आहेत. तेव्हा आता तरी तुम्ही सीता त्यांना देऊन टाका आणि आपल्याला वाचवा, अशा प्रकारे म्हटल्यानंतर रावण मात्र पुन्हाही ऐकत नाही. अतिशय राक्षस त्या ठिकाणी सर्व चिडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये रावण मुख्य हेतू, त्या ठिकाणी रावण अतिशय सैन्य घेऊन निघालेला रावण महाराज रामप्रभुचंद्रांच्या समोर येतोय. आता मात्र निकराची अंतिम लढाई त्या ठिकाणी होऊल घातलेली आहे. रामप्रभुचंद्र अनेक बाणांचा वर्षाव करू लागले. रावण ही अति कपटी, युद्धामध्ये निपुण, मायावी, भगवान शिवजींचा वरदहस्त प्राप्त झालेला रावण असल्यामुळे तोही घनघोर अशा प्रकारचं युद्ध रामप्रभुचंद्रासोबत करू लागलेला आहे. दिव्य अशा प्रकारचे अस्त्र एकमेकाला ते मारू लागलेले आहेत. आणि मग मात्र शेवटी अनेक प्रकारे या ठिकाणी प्रयत्न करूनही रावण मरत नाही. त्यावेळी मात्र बिभीषणाला विचारणा केली जाते. बिभीषण जवळ येतोय आणि बिभीषण त्या ठिकाणी म्हणू लागलेले आहेत, काहीही करा, तर मी सांगेल त्या पद्धतीनेच केलं तर ठीक आहे, नाही तर रावणाच्या बेंबीमध्ये अमृतमय कुंभ आहे आणि त्या अमृतमय कुंभामुळे रावणाला कितीही बाणांचा वर्षाव केला तरी तो त्या ठिकाणी रावण मरणार नाही. प्रथम किन्ही प्रभु धनुष टंकेरा रिपुदल बधिर बहेहु सुनी होएरा. तुम्हारे बाण से तो सब सेना भयभीत हो जाती है, तुम्हारे बाण के टनत्कार से सब जो पृथ्वी है वो दोलायमान हो जाती है. लेकिन ऐसा होके भी रावण अपने बाण से नहीं मरता, कारण एक ही है, उनके पास कुंभामृत है, जिस पर बाण मार के वो पृथ्वी पर गिराना पड़ेगा. जब पृथ्वी पर गिरेगा वो रावण मारा जाएगा. बिभीषणाने सांगितल्यानंतर मग मात्र महाराज अशा प्रकारे त्या ठिकाणी घनघोर दुसऱ्या दिवशीचं युद्ध सुरू झालं. अनेक दिव्य अस्त्र एकमेकावर सोडू लागलेले आहेत आणि शेवटी मात्र आमच्या भगवान रामप्रभुचंद्रांनी बिभीषणाच्या मतानुसार अतिशय सर्वश्रेष्ठ मंत्राने व्यापलेला अतिशय दिव्य बाण त्या ठिकाणी धारण केलेला आहे. आणि त्या दिव्य बाणाने महाराज रावणाची मस्तक उडवायला सुरुवात केलेली आहे. आणि शेवटच्या बाणाने कुंभ अमृताचा घडा म्हणजे त्या बेंबीवर बाण मारला आणि त्या ठिकाणी धारातीर्थी दशकंठ पडलेला आहे. अशा प्रकारे रावणाचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे, वध केलेला आहे आणि रामप्रभुचंद्रांचा विजय याच्यामध्ये झालेला आहे. त्या ठिकाणी येऊन मंदोदरी सुद्धा अनेक प्रकारे विलाप करू लागलेले आहे. कारण शेवटी लेश चढावत खैंचत गाढे, काहुन लखा देख सबू ठाडे, तेही छन राम धन्य तोरा, भेर भुवन धुती घोर कठोरा. कठोर अशा प्रकारच्या बाणाने त्या ठिकाणी रावणाचा वध झालेला आहे. तुलसीदास जे अतिशय सुंदर सांगतात. आणि मग मात्र आपल्या भावार्थ रामायणानुसार भूमी पडता दशकंठ, प्रवाहावे रुधिराचा लोट, चिडाणी झाली उद्भट आणि झाला शेवट युद्धाचा. या ठिकाणी भागवतामध्ये आपलं रामायणामध्ये आमचे श्री संत एकनाथ महाराज सांगू लागलेले आहेत की बाबा शेवट कसा झाला तर दशकंठ आता भूमीवर पडलेला आहे आणि दशकंठी रावण त्या ठिकाणी पडल्यानंतर अनेक सैन्याचा त्या ठिकाणी पाडाव झाला, अनेक सैन्याचा वध झालेला आहे, ज्याच्या योगाने चिखलाची चिडघाणी त्या ठिकाणी रक्ताची झालेली आहे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी युद्धाचा शेवट झालेला आहे असं त्या ठिकाणी सांगू लागले. दशानन रावण अतिशय मर्माज्ञ पुरुष आहे, त्याच्यासारखा पुरुष या जगतामध्ये नाही, त्याचं वर्णन शास्त्रकारांनी केलेलं आहे. पण असा मर्मज्ञ पुरुष असला तरी राम प्रभुचंद्रापुढे तो हतबल होऊन आता निपचित पडलेला आहे. कितीही मोठा जरी सामर्थ्यवान पुरुष असला तरी न्याय आणि नीतीने जर वागत नसेल तर त्याचा शेवट असाच होतो असं संत महात्मे आपल्याला सांगतात. मंदोदरी फार मोठा विलाप त्या ठिकाणी करू लागलेले, केस मोकळे सोडलेले आहेत, हातातली कंकण फोडून टाकलेले आहेत, कपाळाचा गंध मोडून टाकलेला आहे. आणि मग मात्र हे प्राणनाथा तुम्हाला अशा प्रकारची बुद्धी का सुचली, मंदोदरी म्हणू लागलेली आहे. अहो अशा प्रकारे सर्वश्रेष्ठ भगवान ब्रह्मदेवानी निर्माण केलेली सर्व सृष्टी हे प्राणनाथा तुमच्या ताब्यात असताना तुम्ही अशा प्रकारे तुमच्या
बुद्धीला हीनता का प्राप्त व्हावी, तुम्ही रामप्रभू चंद्रांची सीता पळवून का आणावी, आणि ज्याच्या योगाने तुमचा या ठिकाणी वध झाला, आपल्या कुलाचा नाश झालेला आहे, अशा प्रकारे त्या ठिकाणी मंदोदरी बोलू लागलेली आहे. आणि मग मात्र महाराज अतिशय कालवश अशा परमात्म्याला मनुष्य रूपात आपण सर्वश्रेष्ठ अशा प्रकारच्या पाहिलेलं आहे, म्हणून दशकंठ रावणाला मंदोदरी म्हणू लागलेली आहे. आता शेवटी त्यांना हात जोडावे लागणार आहेत, आणि मग मात्र हात जोडू लागलेले आहेत. लक्ष्मणाला पाचारण केलेलं आहे, आणि लक्ष्मण त्या ठिकाणी आल्यानंतर रामप्रभू चंद्र म्हणतात, रावण अतिशय मर्मज्ञ पुरुष आहे, अतिशय सर्वश्रेष्ठ पुरुष आहे, आणि अशा प्रकारचा पुरुष असल्यामुळे आपण जा आणि काहीतरी त्याच्याकडून बोध घे. रामप्रभू चंद्र आणि लक्ष्मण सर्वश्रेष्ठ पुरुष असताना रामप्रभू चंद्रांनी लक्ष्मणाला सांगावं की मरता मरता माणसं खोटं बोलत नाहीत, त्यांना काहीतरी तू जा आणि या पृथ्वीवर आचरण करण्यासारखं काय आहे, कारण फार दिवस आयुष्य त्यांनी काढलेलं आहे, काहीतरी त्यांना जाऊन विचार. असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी लक्ष्मण जवळ जातो, हात जोडून रावणाच्या समोर उभे राहतो. त्यावेळी रावण त्यांना उपदेश करतो. आपल्याला माहित आहे मी अनेक प्रकारच्या प्रतिज्ञा केल्या, लक्ष्मणा मनुष्य जीवामध्ये येऊन मनुष्याने प्रतिज्ञा करू नये, भगवंताशीच शरण जावं असं रावण सांगतो. रावणानं सांगावं, तुम्ही आम्ही म्हणावं ह्याच्यात काही मोठं नवल नाही नंदुमा, तुम्ही आम्ही म्हणण्यात काय मोठं नवल आहे, आपण तर शरणागती पत्करलेली, आपण हातबल आहेत भगवंतापुढे, आपण असामर्थ्यवान आहेत, सामर्थ्यवान भगवान परमात्मा आहे, समर्थ आहे, की नाही, करतुम अकर्तुम अन्यथा करतुम, अशा प्रकारची सर्व शक्ती ज्या भगवान परमात्म्या प्रत आहे, अशा प्रकारचे भगवंत या ठिकाणी रामप्रभू विराजमान आहेत. आणि मग मात्र अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारे त्या ठिकाणी मंदोदरीचा सुद्धा सांत्वन त्यांनी केलेलं आहे. सुंदर अशा प्रकारे त्या ठिकाणी रावणाचा वध झाला. रावणाचा वध झाल्यानंतर आता मात्र पुन्हा बिभीषणाला राज्य त्या ठिकाणी दिलेलं आहे. लक्ष्मणाला जाऊन बिभीषणाला राजगादीवर बसायला लावलेलं आहे. अतिशय सुंदर राजगादी दिल्यानंतर बिभीषणाने रथाला 4 घोडे जुंपलेले आहेत आणि सीतामातेला आणण्यासाठी तो रथ त्या ठिकाणी पाठवलेला आहे. परंतु आमच्या सीतामाता अतिशय सर्वश्रेष्ठ आहेत. सीतामाता म्हणू लागलेले परके पायी राम सापडे, तरी का साधक सिनती बापुडे, आहे का नाही. सीतामाता काय म्हणू लागली, तुमच्याकरता सांगालो आता, हे इतके वेळच नाही ऐकलं तरी जमत होतं, ही काय कथा होती झालेली. परके पायी राम सापडे, तरी का साधक सिनती बापुडे. साधकांनी जप तप योग या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरिता केलेला आहे. अहो दुसऱ्याच्या पायाने देव सापडायला एवढा सोपा आहे का. जर तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर स्वतःच यावं लागेल, भगवंताची शरणागती पत्करावी लागेल, तीर्थयात्रा स्वतःच भगवंताकडे जायचं असेल तर संत महात्म्यांचं नाव घेत घेत भगवंताकडे यावं लागतं. देवाकडे जायचं असेल तर संताचं नामस्मरण करावं, आणि संताकडे जायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण करावं. संत महात्म्यांनी सांगितलंय, म्हणून पंढरपूरहून आळंदीला दिंडी निघाली की माऊली म्हणायचं नाही, विठ्ठल विठ्ठल म्हणत चालावं लागतं रस्त्यानं. कुठून माऊली उभं सांगालो, तुम्हाला माहित नसलं तर लक्ष देऊन ऐकलं म्हणलो, ज्याला माहित नाही त्याच्याकरता. पंढरपूरहून जर आळंदीला जायचं असलं माऊलीच्या भेटी करता, देहूला जायचं असलं तुकाराम महाराजांच्या भेटी करता, पैठणला जायचं असलं श्री संत एकनाथ महाराजांच्या भेटी करता, तर देवाचं नाव घेत जावं लागतं. आणि पैठणहून आळंदीहून देहून जर भगवंताकडे जायचं असेल तर संत महात्म्यांचं नाव घेत जावं लागतं. मग तिकडून माऊली माऊली म्हणून तुकाराम तुकाराम म्हणत इकडे यायचं, एकनाथ एकनाथ मग तिकडून इकडे यायचं. आणि त्या काळामध्ये शास्त्रकारांनी संत महात्म्यांनी स्वतः सीतामाईचं उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. बिभीषणाने सीतामातेची रामप्रभूंची भेट घडविण्याकरता पांढऱ्या शुभ्र रथांचा 4 रथांचा आपलं घोड्यांचा रथ जुंपलेला आहे. आणि अशा प्रकारचा रथ जुंपलेला असताना सुद्धा रामप्रभू चंद्रांची भेट घ्यायची आहे, बसा रथात असं म्हटल्याबरोबर सीतामाता रथात बसत नाहीत, खाली मान घालतात आणि पायानेच रामप्रभू चंद्राकडे जातात. काही संत महात्म्यांनी विचार केला, असं का घडलं असेल, एवढी सुविधा असताना सीतामाता पायानेच का रामप्रभू चंद्राला भेटायला गेल्या. त्याचं कारण असं आहे,
नाथ रामायणामध्ये एकनाथ महाराजांनी त्याचा उत्तर शोधून काढले. सीता माता अशोकवनातून पायानंच रामप्रभुचंद्राला युद्धभूमी होती तिथपर्यंत भेटायला पायानं का गेल्या रथ असताना? तर त्यांनी सांगितलं दुसऱ्याच्या पायाने देव सापडत नाही. उग माणसं तीर्थयात्रेला निघाली की आमचा आहे राम राम देवाला सांगा म्हणायचं नाही. होय, बऱ्याच जणांजवळ कुणीतरी 10 रुपये दिले असतील बघा तुम्ही. आता अयोध्येला येताना मला सगळं माहित आहे. शेजारीने दिलेले असते 10 रुपये, आमचे 10 रुपये तिथं टाका. हे घे तुमच्याजवळ दिलेत का नाही पुन्हा? हा मला माहित आहे. ज्याच्या जवळ दिले त्याने हातवरी करा बरं. उग शेजारीने कुणा जवळ दिले तर शेजारीनं बघा इतक्या लोकांजवळ दिलेत बघा. 5-25 लोक तर झालीत की इथंच. आणि बाहेर गेलेले जे लोक आहेत फिरायला त्याच्यातले 5-25 5-50 लोकांना आमचा रामराम. तसा रामराम मिळत नाही म्हणा. आता इथून गेल्या सांगा त्याला तुला राम भेटवायचा असेल आणि राम प्रभूची तुला त्या ठिकाणी हे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे असेल, देव प्राप्ती करून घ्यायची असेल, दर्शन करायचं असेल तर स्वतः तू अयोध्येला जा. आमच्या राजांनी सुंदर अयोध्येचं मंदिर बांधून ठेवलंय. भारतामध्ये अशा प्रकारचं मंदिर कुठंच नाही. असं मंदिर मध्ये गेलं की डोळे दिपतात महाराज. मध्ये गेलं की डोळे दिपतात. असं मंदिर उभा केलं हे साधी गोष्ट नाही. हा दैवी अवतार आहे. दैवी अवतार. अवताराशिवाय या गोष्टी होत नाहीत. एवढं मंदिर उभा करायचं आणि एवढं हे सर्व साध्य करायचं साधी गोष्ट नाही. आता जर पाहिलं आपण तर 500 मीटरच्या पलीकडे आपल्याला थांबावं लागतं. रिक्षाला सुद्धा मध्ये एंट्री नाही. माणसापेक्षा पोलीस अयोध्येत आज जास्त आहेत. मिलिटरी पोलीस जास्त आहेत. मोहन दादा बघितले की आपण जागोजाग पोलीस आहेत. एवढा खर्च मंदिरावर आहे आणि माणसं म्हणू लागले पैसे नाही आले काय करायले की पैसे नाही आले तर काय करायले. पैसे काहीच करण्यात महाराज. एवढं मोठं कधीपासूनचं स्वप्न हिंदू धर्माचं आज साकार झालंय आणि ते बघायला आपल्याला मिळालंय. आणि मग मात्र अशा प्रकारचे स्वतः रामप्रभुचंद्र त्या ठिकाणी रावणाचा वध करतात. सीता माता रामप्रभुचंद्रांची भेट होते आणि मग मात्र तेच पुष्पक विमान रावणाचं त्या पुष्पक विमानामध्ये बसतात. आणि जसं शेवटी आमचे गुरु महाराज इकडे पुढे येत आहेत तसे रामप्रभुचंद्र आणि सीता माता महाराज विमानामध्ये बसून अयोध्येमध्ये प्रवेश करू लागलेले आहेत. अयोध्येमध्ये येत असताना नंदीग्रामामध्ये हनुमंताला पुढे पाठवलंय. हनुमंताची भरताची भेट झालेली आहे आणि हनुमंत भरताची भेट झाल्यानंतर अतिशय आनंद त्यांना झालेला आहे. पाठीमागून रामप्रभुचंद्र येतात. रामप्रभुचंद्र आणि भरताची भेट होते आणि सर्वजण अयोध्येमध्ये येतात. अयोध्येमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे रामप्रभुचंद्रांचा राज्याभिषेक करायला ठरवल्या जातं आहे का नाही. आता अयोध्येमध्ये आले. आता अयोध्येमध्ये आल्यानंतर काय सगळीकडे सुखच घेऊ. इतके 14 वर्षाचं दुःख. त्या काळातले 14 वर्ष म्हणजे आताच्या काळातले 500-600 वर्ष झाली. पालामध्ये रामप्रभुचंद्रांना राहावं लागलं. पालात त्या मोडक्या तोडक्या त्या आपण बघितलं की इकडे ठेवलेल्या. जाता येता जरा निरीक्षण करून बघायचं. तिकडे जुन्या आहेत. तीच डिझाईन आपल्या इथल्या इंजिनियर लोकांनी तीच डिझाईन आता जी मंदिरावर जेवढी डिझाईन आहे का तीच डिझाईन पूर्वी हातानं हातानं काढलेली होती पूर्वीच्या कलाकार लोकांनी. ते जे दगड इकडे ठेवलेत का नाही तीच कला जशाला तशी फक्त मशीन आता ह्या मंदिरावर आहे. त्या कलेमध्ये ह्या कलेमध्ये दगडाच्या कलेमध्ये अजिबात फरक केलेला नाही. अतिशय सुंदर अशा प्रकारची पूर्वीची कलाकुसर तीच कलाकुसर ठेवली आणि सुंदर अशा प्रकारचं राम मंदिर या ठिकाणी उभारणा केलेली आहे. आणि रामप्रभुचंद्र अयोध्येमध्ये आल्यानंतर सगळीकडे आनंद झालेला आहे. राज्याभिषेक करायचं ठरवलेलं आहे. रामप्रभुचंद्रांना वशिष्ठाच्या आज्ञेनुसार त्या ठिकाणी राज्याभिषेक झालेला आहे आणि मग मात्र राम राज्य सुरू झालेलं आहे. झाले राम राज्य काय उणे आम्हासी. झाले राम राज्य काय उणे आम्हासी. झाले राम राज्य काय
ऊने आमासी झाले राम राज्य काय ऊने आमासी झाले राम राज्य काय ऊने आम्हासी झाले राम राज्य काय ऊने आम्हासी झाले राम राज्य काय ऊने आम्हासी झाले राम राज्य काय ऊने आमासी धरणी धरी पिके गाई ओळल्या मैसी धरणी धरी पिके गाई ओळल्या मैसी राम वेळो वेळा आम्ही गाऊवी राम राम वेळो वेळा मी गाऊवी धरणी धरी पिक गाई ओढल्या मावशी धरणी धरले पिके गाई ओढल्या म्हशी राम वेळ रामे गाऊ राम वेळ वेळामी गाऊ झाले राम राज्य काय ऊने आम्हासी झाले राम राज्य काय ऊने आम्हासी धरणी धरी पिके गाई ओळल्या मैसी धरणी धरी पिके गाई ओळल्या मैसी झाले राम राज्य काय ऊने आमासी झाले राम राज काय पुणे आमासी धरणी धरणे पीक गाई ओढल्या म्हशी धरणी धरणे पीके गाई ओढल्या म्हशी बोलो रामचंद्र भगवान की जय हा. कथा इथपर्यंत आल्या. आता उद्या परवा आणि तेरवा 3 दिवस असलेले आहेत. सर्वांना अतिशय आनंद झालेला आहे. परंतु काही माणसं त्याच्यामध्ये सुद्धा मीठ टाकणारे असतात महाराज. एक जणाचं आहे, एक जणानं परिटाने एका सहजच गावामध्ये फिरत असताना रामप्रभुचंद्र वेशधार पलटून बदलून फिरू लागले. त्यांचं 2 जणांचं घरात भांडण चालू होतं. नवरा बायकोचं भांडण असतेच की घरात. बरं, नवरा बायकोच्या भांडणामध्ये दुसऱ्याचं उन्ह काढायची काही गरज आहे का? नवऱ्यानं बायकोला बोलावं, बायकोनं नवऱ्याला बोलावं, ते दिलं सोडून. पण ते म्हणू लागलं बहादूर की असं मिशीवर हात फिरून म्हणू लागलं मामासारखं मी काही राम आहे का म्हणला. 6 महिने दुसऱ्याच्या दरबारात राहिलेली बायको इथं घरी ठेवायला ते आपल्या बायकोला म्हणू लागलं. राम प्रभुचंद्राने ऐकलं. आल्याबरोबर निर्णय घेतला, आता वनामध्ये पाठवायचं. वनात पाठवलेलं आहे. सीतामाता गर्भवती होते. आपल्या सर्वांना माहीत आहे. लवा अंकुश त्या ठिकाणी आहेत. अश्वमेध यज्ञ केला जातो. अश्वमेध यज्ञामध्ये लवा अंकुश त्यांचा घोडा धरतात आणि घोडा धरल्यानंतर मग मात्र त्या ठिकाणी युद्ध होतं. त्याच्यामध्ये सर्वाला बांधून टाकतात. स्वतः रामप्रभुचंद्रांना त्या ठिकाणी जावं लागतं आणि मग मात्र त्या ठिकाणी वाल्मिक ऋषी आणि सीतामाता रामचंद्र प्रभू आणि लव अंकुशाची भेट घडवून देतात. आहे का नाही? अशा प्रकारचा हा इतिहास पुढे होतो. शेवटी स्वतः त्या ठिकाणी अग्निपरीक्षा सीतामाता देते. त्या ठिकाणी सुद्धा कैकेयी मातेच्या बोलण्यावरून अग्निपरीक्षा द्यावी लागते. त्या अग्निपरीक्षेमध्ये सीतामाता उत्तीर्ण होतात. स्वतः पृथ्वी माता जी त्यांची आई आहे त्या दुभंगून आपल्या सीतामातेला त्या ठिकाणी सामावून घेतात आणि मग मात्र रामांना दुःख होतं. रामप्रभुचंद्र सुद्धा अवतार संपवण्याचा विचार करतात आणि अवतार संपवत असताना लक्ष्मणाकडून काही अवाज्ञा होते. लक्ष्मणाला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली जाते आणि जशी ही देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली, स्वतः रामप्रभुचंद्र लक्ष्मणाच्या विरहित राहू शकत नाहीत. त्यांनी सुद्धा आपला देह विसर्जित करण्याचं ठरवलेलं आहे आणि देह विसर्जन करण्यासाठी ते मात्र यापुढे मावले आणि या अयोध्येमध्ये गुणगान करण्यासाठी स्वतः लव अंकुश सुद्धा आले होते. आपल्याला माहिती आहे ना सर्वांना, आहे का नाही?
गुणगान करण्यासाठी कथा अतिशय सर्वश्रेष्ठ कथा आहे आणि म्हणून संत महात्म्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे, त्याचं गायन केलेलं आहे अतिशय सुंदर अशा प्रकारे की ते म्हणतात आम्ही जी ही कथा आहे ही अयोध्येमध्ये कथा केल्यानंतर ऐकल्यानंतर मनुष्य जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही, म्हणून अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा पर्वकाळ या ठिकाणी आपल्याला आलेला आहे। आपले सद्गुरू या ठिकाणी गणेश महाराज उकळीकर यांनी नियोजन केलं, आयोजन केलं आणि या ठिकाणी महाराज त्यांच्या हाताला धरून आपण सर्वजण या ठिकाणी अयोध्येमध्ये आलोत। खरं पाहिलं तर महाराष्ट्राचं आणि उत्तर प्रदेशचं फार अंतर आहे, अयोध्येचं आणि आपल्या ठिकाणचं अंतर खूप आहे, पण एवढं अंतर पार करून या ठिकाणी आपण तीर्थयात्रा करण्यासाठी आलो आणि तीर्थयात्रा आपली परिपूर्ण या ठिकाणी होते। आज मात्र रामकथेची समाप्ती आहे, सकाळी काल्याचं कीर्तन आहे, रात्री आज राऊत बाबांचं कीर्तन आहे। अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची पर्वणी अयोध्येमध्ये आपल्या सर्वांना आमच्या महाराजांनी या ठिकाणी आणलेली आहे, त्यांनाही द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत, कारण अशा प्रकारचं कार्य आपण केलं पाहिजे। पूर्वीच्या संत महात्म्यांनी जसं आपल्याला कार्य या ठिकाणी दाखवलेलं आहे, मार्ग दाखवलेला आहे, त्या मार्गाने आपण गेलं पाहिजे। मार्ग दावूनी गेले आधी दयानधी संतते तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटी काही, आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी महाराज सद्गुरूच्या हाताला धरून आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची सेवा, रामप्रभूचंद्रांचं दर्शन आणि सर्व या ठिकाणी आपल्याला अयोध्या पाहण्याचा, अयोध्या दर्शनाचा योग या ठिकाणी आलेला आहे। खरोच आपण परमभाग्यवान आहोत आणि तोही योग अशा प्रकारचं सुंदर मंदिर निर्माण झाल्यानंतर आपल्याला आलेला आहे, म्हणून आपण अतिशय परमभाग्यवान अशा प्रकारची मंडळी आहोत। 7 दिवस ज्यांनी मला या 5 दिवस ज्यांनी साथ केलेली आहे या ठिकाणी आमचे पंडितगिरी महाराज, मृदंगामध्ये फार मोठं नाव आहे, लटपटे बाबांचेच ते शिष्य आहेत। शास्त्रीयमध्ये पहिले शिष्य लटपटे बाबांचे पंडित महाराजगिरी, 60-61 वर्षाचं वय त्यांचं आहे, तरी त्यांनी ते माझा शब्द मोडला नाही। मी म्हणलं चला आपण जाऊ गणेश महाराजांसोबत। आता बरेच 9 तरुण सुद्धा, आता माऊलीला माहिती आहेत की 9 तरुण माणसं सुद्धा मृदंग वाजवायला घाबरायले, पण आमच्या पंडित महाराजांनी 4 दिवस या ठिकाणी मृदंग वाजवला। आजही ते वाजवणार संध्याकाळी मुद्दाम, उद्या सुद्धा सकाळी कार्याच्या कीर्तनला ते स्वतः उपस्थित राहून वाजवणार आहेत। अजिबात तुम्हाला काळजी करायची गरज नाही मृदंगाविषयी। ते 2 आज संध्याकाळी आणि उद्या सकाळी सुद्धा सेवा करणार आहेत। अतिशय सुंदर अशा प्रकारचे मृदंगाचार्य आमचे माऊली ननंजकर, त्यांनी सुद्धा सुंदर साथ या ठिकाणी केले, व आपले वडगावकर मामा आहेत, त्यांनी सुद्धा सुंदर अशा प्रकारची साथ कथा करावी किंवा रामप्रभूचंद्राविषयी आपल्या मुखातून वाणी त्या ठिकाणी वर्णित करता यावी, आपल्या वाणीने रामप्रभूचंद्रांचं गुणवर्णन करता यावं। आता तिकडे तर रोजच करायला की तिकडे तर रोजच करायला, पण इथं या भूमीमध्ये, पवित्र भूमीमध्ये, पुण्यपावन भूमीमध्ये येऊन अशा प्रकारचा योग मला या ठिकाणी प्राप्त झाला। आणि तुम्ही सुद्धा माता भगिनी आबाल स्त्री पुरुष वृद्ध सर्वांना सुद्धा या ठिकाणी श्रवणाचा योग आलेला आहे, आणि म्हणून अतिशय पवित्र अशा प्रकारचं श्रवण आहे। श्रवणाने काय होतं तर श्रवण भक्ती सर्वश्रेष्ठ आहे। श्रुत्वा धर्म विजानाति, श्रुत्वा त्यज्यति दुर्मतीम, श्रुत्वा ज्ञान मवाप्नोति, श्रुत्वा मोक्ष मवाप्नुयात। आता जास्त मी बोलणार नाही, याचाच अर्थ सांगतो। म्हणजे श्रवण भक्ती ज्यांना 4 दिवस इथं घडलेली आहे त्यांच्याकरिता हा श्लोक आहे। श्रवण केल्यानं काय होतं असं काही लोक म्हणतील, आम्ही जर रामकथा सोडून या ठिकाणी इकडं तिकडे फिरलो, बाहेर वस्तू घेत गेलो, इकडं तिकडे बघत फिरलो तर काय होईल, असं नाही। श्रवण केल्याचं फळ अधिक आहे, सगळ्या गोष्टीपेक्षा श्रवण केल्याचं फळ अधिक आहे। श्रवणाने धर्माची जागृती होते, धर्म जागृती झाली की मनुष्याची दुर्बुद्धी निघून जाते, दुर्बुद्धी मनुष्याची निघून गेली की ज्ञानाची प्राप्ती होते आणि ज्ञानानेच मोक्ष मिळतो असं संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे। म्हणून मोक्षापर्यंत जाण्यासाठी सर्वश्रेष्ठ अशा प्रकारच्या परब्रह्माची प्राप्ती करून घेण्यासाठी, रामप्रभूचंद्रांची प्राप्ती करून घेण्यासाठी श्रवण भक्ती अत्यंत सर्वश्रेष्ठ आहे, आणि ती श्रवण भक्ती आपण सर्वांनी या ठिकाणी केलेली आहे। अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारे या ठिकाणी आता आज कथेचा शेवटचा दिवस आहे। या ठिकाणी आमचे गणेश महाराज ग्रंथपूजन करतील, ग्रंथपूजन झाल्यानंतर आपण सर्वांनी या ठिकाणी आरतीची तयारी करायची आहे। आता ही कथा संपली आणि आपली अयोध्येतली ही 5 दिवसाची कथा सुद्धा आज संपलेली आहे। सकाळी फार घाईघाई असल्यामुळे लवकर काळ्याचं कीर्तन उरकणं आणि आपल्या घरी गबाळा घेऊन पळणं याच्यामध्येच टाइम